म्हणतो असे करणारे झाडं राज्यामध्ये कुठं कुठं आहेत हे तुम्हाला तुम्ही जर नाकड साहेबाशी चर्चा केली तुम्हाला असे सहजपणे सांगतात. ज्याप्रमाणे आपल्या घराचा रस्ता किंवा गावाचा रस्ता आपण सांगतो तसं कोण्या रस्त्यावर किती झाडं आहेत सांगतील. साहेबांना नवीन गाडी कुठली आली जगामध्ये ही माहित नसते. नवीन त्यांचं कारण रात्रंदिवस जेव्हा ते बोलतील तेव्हा दुसरा विषय कुठंच नसतो. हा मनुष्य फक्त शास्त्र आणि शास्त्र जगत असतो, बोलत असतो आणि लोकांना फक्त शास्त्रामध्ये किंवा सायन्समध्येच मदत करत असतो. त्यानंतरच जर तुम्ही बघितलं की हे सुरुवातीलाच 15-20 वर्षापूर्वी जेव्हा इकॉलॉजी म्हणतो आम्ही आपल्या इंटॅमॉलॉजीची हे अमावस्या पौर्णिमेवर बोलायचे तेव्हा आम्हाला नवल वाटायचे का जेवढा अमेरिकेमधून पोस्ट डॉक्टरेट करून आलेला शास्त्रज्ञ आहे तेव्हा पोस्ट डॉक्टरेट फार कमी लोक आहेत भारतामधले. हा एवढा मोठा शास्त्रज्ञ अमावस्या पौर्णिमेच्या बाबतीतच का बोलतो. आणि मग आमच्या लक्षात आलं की तेव्हा त्यांनी जे जे सांगितलं होतं तेव्हा आम्हाला माहित झालं की अमावस्यालाच इन्सेक्ट एग लाईन किती होते, पौर्णिमेला काय होतं, स्प्रेइंग केव्हा केलं पाहिजे हे ते बोलत होतं. अजून एक आठवण सांगतो की मी बीटी कॉटनच्या बाबतीत जेव्हा बीटी कॉटन आली आणि मी जेव्हा डायरेक्टर हॉर्टिकल्चर असताना मला त्यांनी एक दिवस फोन करून सांगितलं, कुठे आहेस म्हणजे मी धुळ्याला आलोय असं मी बीटी कॉटनच्या शेतामध्ये उभा आहे. ते मला म्हणाले की 5-10 वर्षानंतर तुला असंही कळेल की बीटी कॉटन ज्या ज्या लोकांनी घेतलं एक हे बीटी कॉटन लगेच बदलावं लागेल 2-4 वर्षामध्ये. त्यानंतर बीटी कॉटन ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये असेल त्यांना खूप अलर्जिक काही लोकांना त्रास होईल. बीटी कॉटन ज्या शेतामध्ये असेल त्या ठिकाणी मेंढ्या बसणार नाही आणि कुठल्या तरी नवीन तुम्हाला एक समस्याला समोर जावं लागेल आणि ती परिस्थिती आज आलेली दिसते. डॉक्टर चिपळूणकर साहेब जर असतील सोबत तर त्यांना सुद्धा नाकड साहेबांचा परिचय आहे. परराज्यामधले विनोद चोपडा ज्यांचा आपण व्हीएनआर कंपनी आहे त्यांचे नाकड साहेबांचा परिचय आहे. अनेक लोकांसोबत त्यांचा व्यासंग आहे आणि स्वतःला त्यांनी याच गोष्टीसाठी वाहून घेतलेला आहे. ते औरंगाबादला स्थायिक झाले पण कोणाही शेतकऱ्यांनी रात्री जरी फोन केला तर ते सकाळची बस पकडतात. जर जवळचं गाव असेल स्वतःच्या पैशाने त्या शेतकऱ्याकडे जातील आणि पुन्हा परत त्या माणसाला ते मार्गदर्शन करतील. असा हा आयुष्यभर अखंड फक्त लोकांसाठी आणि शेतकऱ्यासाठी सेवा देणारा हा शास्त्रज्ञ आहे. म्हणून मी त्यांना अवलिया म्हणतो. त्यांनी वेगळं काही कमावलं नाही, फक्त आपलं शेतकऱ्यांच्या सेवेचं जे व्रत त्यांनी अंगीकारलेलं आहे. अशा एका महान शास्त्रज्ञासोबत आज आपल्याला चर्चा करण्याची संधी मिळाली. मी आपला जास्त वेळ न घेता मी आज नाकड साहेबांना विनंती करेन की त्यांनी आजचा जो विषय दिलेला आहे आपण की सीताफळासारख्या ज्या पिकावर फारसे किडी आणि रोग येत नाही म्हणून आम्ही जे सांगत होतो, पण आता मला असं वाटतं की नवीन जास्त लागवड होत असल्यामुळे आणि या पिकाला आता आपण त्याची टोटल सिस्टीमच बदलत असल्यामुळे मग आपण त्याला ड्रिप खाली आणलं, त्याचं प्रुनिंग सिस्टीम मध्ये आणलं, नवीन नवीन तऱ्हेची औषधं आणि खतं आपण द्यायला लागलेलं आहे. आपण त्याला आता द्राक्षाच्या लाईन मध्ये आणून टाकलेलं आहे आणि जसं आता नाकड साहेब सांगतील तुम्हाला की नायट्रोजन जास्त दिलं तर पिकाला कीड कशी लागते. ते आजच मला मगा बोलले की सीताफळाच्या फुलावर पहिल्यांदा मी ऍफिड्स बघितले आयुष्यामध्ये. असे जर प्रसंग पुढे येत असतील किंवा अशा समस्याला जायचं असेल तर आपल्याला अशा शास्त्रज्ञासोबतच नेहमी संपर्क ठेवणं, त्यांचं मार्गदर्शन करणं ही आपल्याला अत्यंत चांगली संधी आहे. आज सीताफळ महासंघाने नाकड साहेबाचे जो काही वेबिनार आपल्याला उपलब्ध करून दिला, मी त्या दृष्टीनं सीताफळ संघाची म्हणजे त्यांनाही धन्यवाद देतो आणि नाकड साहेबांनी जो आजचा वेळ दिला त्यांनाही धन्यवाद देतो. एक मागच्या 8 दिवसापूर्वी त्यांनी औरंगाबादला 1-2 तास एका सेवाभावी संस्थेच्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझेशनवर फक्त जो काही त्यांची चर्चा झाली तो बऱ्याच ठिकाणी आता जी कॅसेट पोहोचलेली आहे. अत्यंत म्हणजे 2 तास त्यांनी धबधबा त्यांच्या ज्ञानाचा होता. कारण समोरच्या संस्थेने त्यांना 2 तास बोलायला सांगितलं ते 2 तास बोलले. यावरून त्यांचं ज्ञानाचं भांडार किती मोठं आहे याची आपल्याला आताच्या वेबिनार कल्पना येईल. मी परमेश्वराला एवढीच प्रार्थना करतो की नाकड साहेबाला त्यांनी उदंड आयुष्य द्यावं आणि त्यांच्या सेवा त्यांचं जे शेतकऱ्यांचं सेवेचं व्रत चाललंय ते असंच यापुढे लावो आणि आम्हाला जे काही सीताफळ संघाचे जे काही आम्ही शेतकरी आहोत तो सीताफळाच्या शेतकऱ्याकडे कुठली जात आहे हा भाग गौण आहे. जो जो शेतकरी सीताफळ लावेल आणि सीताफळाची ज्यांनी पालखी उचललेली असेल तो सर्व आमच्या जाती धर्माचा आहे, सीताफळ संघाचा माणूस आहे असं आम्ही शेतकरी तो समजतो. त्या दृष्टीनं त्यांचं मार्गदर्शन आम्हाला सर्व सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल. महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यामध्ये जे जे शेतकरी उत्पादक आहेत, सीताफळ उत्पादक आहेत त्यांची भरभराट होण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला नाकड साहेबांच्या सेवा आणि त्यांचा सल्ला याही पुढे अखंड मिळो अशीच मी त्या परमेश्वराला प्रार्थना करतो आणि नाकड साहेबाला विनंती करतो की त्यांनी पुढील सेमिनारचं आम्हाला मार्गदर्शन करावं. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर महाले साहेब, कट्टारे साहेब, सीताफळ महासंघाचे अध्यक्ष तसंच सीताफळ महासंघाचे इतर पदाधिकारी, सीताफळ उत्पादक शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपल्याला माहितीच आहे की आज मी सीताफळवरील रोग आणि किडी याबद्दल उहापोह करणार आहे आणि त्याचप्रमाणे एक महत्वाचा जो मुद्दा आहे की आजकाल जास्तीत जास्त शेतकरी बंधू अवशेष विरहित उत्पादन म्हणजे ते कोणते पिकाचं असो ते कसं घेता येईल
त्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज प्रत्येक शेतकरी मागे लागलेला आहे. एवढंच नाही, तर बाहेरच्या देशामध्ये ज्यावेळेस आपण काही गोष्टी एक्सपोर्ट करतो, तिथं सुद्धा त्यांना अवशेष विरहित भाजीपाला असो किंवा फळफळावा असो, काकड या साहेब सर्व गोष्टी. हॅलो. हां सर. हॅलो. माफ करा सर. सर तुम्ही कॅमेऱ्यामध्ये पाहून बोलता का? हो, हो. हो. हां, आता ठीक आहे. ओके. ओके, ओके. हां, आता ओके आहे. तुमचं ते फ्रेममध्ये येत नव्हतं म्हणून सॉरी. हां. ओके, ओके. कंटिन्यू. ओके सर. थँक यू. धन्यवाद. तर सध्या परिस्थितीमध्ये आपण फळफळावळ, भाजीपाला आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, आपलं उत्पादन अवशेष विरहित कसं काढता येईल, त्याबद्दल मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरच्या देशामध्ये सुद्धा आणि आपल्या देशामध्ये सुद्धा यावर चळवळ सुरू आहे. आणि त्या दृष्टिकोनातून गेल्या एक 5 वर्षापासून मी ज्या कंपनीशी जुळलेलो आहो, ती टोटली सूक्ष्म जीवाणूची कंपनी आहे. आणि त्यावर बरचसं काही संशोधन करून मी आज जे काही पिकं आहेत, त्या पिकामध्ये सूक्ष्म जीवाणूंचा वापर कसा करायचा, मग ते पेस्ट असो, डिसीज असो किंवा मग त्याचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट असो. कारण ह्या गोष्टी ज्या आहेत, त्या पृथ्वीतलावर देवाने किंवा निसर्गाने दिलेल्या आहेत आणि त्याचा वापर हा मनुष्याने एक चांगल्या प्रकारे केला केला पाहिजे असं मला वाटतं. 1965-70 सालाच्या अगोदर मला वाटतं, मला जे आठवतं, कारण आम्ही लहान होतो त्यावेळेस 7 ते 8 वर्षाचे किंवा 10 वर्षाचे. आम्ही केव्हाच आमच्या पिकाला, मग ते ज्वारी असो, कपाशी असो, भुईमूग असो किंवा कोणत्याच प्रकारच्या पिकाला कोणत्याही प्रकारचं फर्टिलायझर म्हणा किंवा मग त्याच्यावर पेस्ट डिसीज यायचे नाहीत आणि आले तरी सुद्धा त्याच्यावर आम्ही काही फवारत नव्हतो. तर कुठेतरी मला वाटतं त्याचा आणि सूक्ष्मजीवाचा संबंध आहे आणि जमिनीमध्ये जे काही सेंद्रिय घटक आहेत, त्याच्यावर हे सूक्ष्मजीव राहतात. त्या ते ऑटोमॅटिकली तिथं काम करतात आणि त्यायोगे आपल्याला पिकावर जे कीड आहे किंवा रोग आहे, त्याला प्रतिकारशक्ती निर्माण होतं आणि आपोआपच किडी आणि रोगाचं तिथं चांगल्या प्रकारे नियंत्रण होतं. एवढंच नाही तर नत्र, स्फुरद, पालाश किंवा झिंक किंवा फेरस किंवा सल्फर ह्या ज्या बॅक्टेरिया आहेत, त्या जमिनीमध्ये ह्या सेंद्रिय घटकावर राहतात आणि मला वाटतं ह्या जे सेंद्रिय घटक आहे, हा सर्वात महत्त्वाचा अ, घटक आहे. मी त्याला जमिनीचा आत्मा म्हणतो. कारण आत्मा हा जसा अमर असतो, तसं जमीन जर आपल्याला मला वाटतं अमर जर ठेवायची असेल, तर कुठेतरी सेंद्रिय घटकाचा किंवा सेंद्रिय पदार्थाचा आपल्याला तिथं वाढविणं हे महत्वाचं आहे. आपले वाडवडील सेंद्रिय घटक कसा वाढवता येईल याच्या मागच जवळपास एक 8 ते 10,000 वर्षापासून होते. सर्वात जुनं अग्रिकल्चर जे आहे किंवा शेतकी शास्त्र आहे, ते भारताचंच आहे. आपण वेदामध्ये बघतो, वेदानंतर बघतो किंवा सर्वात जुनं जे अग्रिकल्चर आहे ते भारतामध्ये आहे आणि भारतामध्ये जास्त लोकसंख्या असून सुद्धा आपले पूर्वज चांगल्या प्रकारे, चांगल्या हेल्दी प्रकारे ते जिवंत राहू शकले आणि आपला माल हा बाहेर सुद्धा पाठवू शकलो. त्यामुळं आपलं जे बॅलन्स ऑफ पेमेंट होतं ते सुद्धा आपण बऱ्यापैकी हे केलं. जर आपण बघितलं 1935 साली ₹1 चे $35 आपल्याला मिळायचे. 1935 सालानंतर आपल्याकडे इंग्रज आले, आपलं मटेरियल बाहेर गेलं, बाहेरून त्यांनी आपल्याला मटेरियल दिलं, बॅलन्स ऑफ पेमेंट आपल्याकडे राहिला आणि ₹1 चा $1 1949 साली झाला. मी बाहेर गेलो 1974 ला, तेव्हा मी फक्त ₹7.5 दिले एका डॉलरचे आणि आज आपण बघतो आहे, की बॅलन्स ऑफ पेमेंट एवढा वाढलेला आहे, कारण बाहेरून आपण जवळ-जवळ मल्टिनॅशनलच्या थ्रू किंवा आपले जे पेस्टिसाइड्स आहेत, इन्सेक्टिसाइड्स आहेत किंवा फर्टिलायझर्स आहेत, याचा आपण जास्तीत जास्त इम्पोर्ट करतो आणि ते बॅलन्स ऑफ पेमेंट आपल्याकडे राहिल्यामुळं आपण आपला जो रुपयाची व्हॅल्यू आहे ती जास्त वाढलेली आहे. आज आपल्याला ₹75 ला $1 मिळतोय. बरोबर. तर कुठेतरी आपल्याला मला वाटतं ह्या गोष्टीचा उहापोह आपल्या शेतीशास्त्रामध्ये करणं गरजेचं आहे आणि त्याबद्दल सुद्धा मी आपल्याला बोलायचं आहे. तर सीताफळाच्या बाबतीत जर आपल्याला बघायचं झालं, मी जास्तीत जास्त सीताफळावर एवढं वर्क माझं झालेलं नाही आहे. पण हे डेफिनेटली सांगू शकतो, की द्राक्ष आहे, डाळिंब आहे, हायब्रिड टोमॅटोज आहेत, आंबा आहे, बरोबर. स्ट्रॉबेरीज आहे. या सर्व पिकावर मी जवळून लोकांच्या बरोबर काम केलेलं आहे. सीताफळामुळे तेवढा जास्त हे आलेला नाही आहे. आमच्या इथं पाचवीकर साहेब आहेत किंवा अ, मला वाटतं नगरला सुद्धा एक 2-3 शेतकरी आहेत. मी त्यांच्याकडे बहुतांशी गेलो, बघितलं
परंतु एक सर्वसाधारणपणे समजून झालेलं आहे की सीताफळ म्हटल्यानंतर एक काटक असं पीक आहे आणि कमी खर्चामध्ये चांगल्यात चांगलं उत्पादन देणारं मला वाटतं एक सर्वसाधारणपणे हे पीक आहे. मला वाटतं अवर्षण प्रवर्षण भागामध्ये हे एक वरदान आहे, कारण त्याला पाऊस किंवा पाणी जास्त लागत नाही आणि जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आपण बारकावे जर घेतले तर अवर्षण प्रवर्षण भागामध्ये याचं जे टोटल एकरेज आहे ते आपल्याला जास्त दिसेल. जवळजवळ 4 ते 5,000 हेक्टर एरिया त्या एरियामध्ये आहे. भारतामध्ये जर आपण बघितलं तर सर्वात जास्त मला वाटतं कस्टर्ड ॲपल ज्याला सीताफळ म्हणतो, ते आपल्याला दिसत आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्याचा जो एक पार्ट आहे तो सर्वात जास्त आहे. जवळ-जवळ आपण नाही म्हणताना 30% ते 35% च्या जवळपास उत्पादन काढतो आणि ते सर्वात जास्त उत्पादन पूर्ण भारतामध्ये आहे. आउट ऑफ म्हणजे 55,000 हेक्टर ते 60,000 हेक्टर एरिया आहे आणि त्याच्यामधली जवळ-जवळ 7,000 हेक्टर एरिया आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसेल आणि त्यातला आणखीन बहुतांशी जो भाग आहे तो वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये किंवा अवर्षण प्रवर्षण जो भाग आहे त्यामध्ये आपल्याला दिसतो आहे. अ, पुढे आपल्याला जर जायचं झालं तर हे पीक जे आहे ते एक अनोनसी फॅमिलीचं आहे. अ, सीताफळ एक छोटंसं फळ आहे. त्याला बुलक हार्ट पण म्हणतात, कारण त्याचा जो शेप आहे तो बुलक हार्ट सारखा आहे आणि वरून त्याला पक्क्या प्रकारचे क्विल्टेड अपीअरन्स तुम्हाला दिसतं. त्यामुळं त्याच्यावर तुम्हाला बहुतांशी कीटकं जे आहेत ते तुम्हाला दिसत नाहीत. फक्त एकच मला कीटक जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात दिसतं. ते म्हणजे शेवटी ज्यावेळेस त्याचे डोळे उघडतात, हे होतं, त्यावेळेस आपल्याला तिथं मिलीबग्स जे आहेत, ज्याला आपण पिठ्या ढेकूण म्हणतो, त्याचा प्रादुर्भाव तिथं वाढतो. काही लोकांनी त्याचं पॉलिनेशन करून मला वाटतं अटेमिया नावाचं जे एक पाइनएपल कस्टर्ड ॲपल आहे मलेशियामध्ये. दोघांचं पॉलिनेशन करून त्यांनी एक मोठ्या प्रमाणामध्ये एक कस्टर्ड ॲपल, पाइनएपल म्हणून एक हे शोधलेलं आहे. आणि ते एक मोठं फळ आहे. तिथं अशा प्रकारचं क्विल्टिंग जे आहे, वरचं स्किन जे आहे ते रफ नाही आहे, पातळ आहे. बरोबर. आणि हे पातळ असल्यामुळं इव्हन अननस स्क्वॅमोसापेक्षा अनोना रेटिक्युलाटा जे आहे, आपण ज्याला रामफळ म्हणतो किंवा हनुमान फळ म्हणतो. त्याचे जे वरचे थर आहे तो पातळ असतो आणि त्या पातळ थरामुळं त्या पिकामध्ये किंवा त्या अ, फळामध्ये आपल्याला फ्रूट फ्लाय जे आहे, बरोबर, म्हणजे आपण ज्याला फळमाशी म्हणतो, त्याला एक अणकुचीदार असं ओव्हिपॉजिटर असतं. ते ओव्हिपॉजिटर आतमध्ये आरामात ते सरकू शकतं आणि तिथं आतमध्ये अंडी देऊ शकतं आणि म्हणूनच पातळ क्विल्टिंग असलेल्या फळाला म्हणजे रेटिक्युलाटा किंवा मग स्क्वॅमोसा पेक्षा रेटिक्युलेटामध्ये आपल्याला ते जास्त प्रमाणात दिसतं आणि जे काही हायब्रिड आलेले आहेत, त्यामध्ये सुद्धा फ्रूट फ्लायचा जो प्रमाण आहे ते वाढलेलं आपल्याला आढळतं. मला वाटतं हे 2 महत्त्वाचे हे आहेत. गेल्या काही वर्षामध्ये बऱ्याचशा लोकांनी म्हणजे एम-पी-के-व्ही राहुरीमध्ये ऑल इंडिया क्वांट रिसर्च प्रोजेक्टमध्ये बऱ्यापैकी तिथं हे झालेलं. मला वाटतं एक 8-10 वर्षापूर्वी रिपोर्ट वाचला आणि तिथं त्यांनी अ, एक फर्टिलायझरची ट्रायल घेतलेली बघितली आणि त्यांनी नत्र स्फुरत पालाश वापरून बघितलं. परंतु शेवटी जे रिझल्ट्स त्यांचे आलेले होते, ते एक नॉन सिग्निफिकंट होते. म्हणजे त्यांना नत्र स्फुरत पालाशचा तेवढा काही एवढा जास्त उपयोग झाला नाही. उत्पादन वाढवण्याकरता किंवा मग त्याची क्वालिटी येण्याकरता. गेल्या काही वर्षामध्ये लोकांनी त्याच्यामध्ये नत्रस्फुरत पालाश टाकलेत. म्हणजे जास्त प्रमाणामध्ये नत्र जर टाकला गेला, तर कोणत्याही पिकामध्ये आपल्याला असं दिसेल, की युरियाचा वापर लोकांनी जर जास्त केला आणि 2% पेक्षा जास्त जर युरिया आपल्याला कोणत्याही पेशीमध्ये पिकाच्या दिसलं, तर तिथं हमखासपणे ते पीक जे आहे ते अगदी म्हणजे नाजूक होतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला अलग-अलग प्रकारचे रस शोषक कीटक म्हणा किंवा मग अलग-अलग प्रकारचे अळ्या, तसंच रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा 2% च्या वर जर नत्र पिकामध्ये असेल, तर आपल्याला ते जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये दिसतं. आणि मला वाटतं आज डॉक्टर महाले साहेबांनी मला एक चांगलं अशी WhatsAppवर हे टाकलं आणि त्याच्यामध्ये मी बघितलं, की संपूर्ण झाडावर खास करून जे त्याच्या कळ्या होत्या, त्या कळ्यावर आणि कळ्यामध्ये नाही म्हणताना 100 ते 150च्या वर पहिल्यांदा मी मावा जो असतो किंवा अफीड जो असतो, ज्याला अंकुचीदार अशी सोंड असते आणि त्या सोंड खूप तिथे बसलेले होते. सर्व माद्या असतात आणि तुम्ही जर बघितलं एक मादीच्या बाजूनं तर कमीत कमी प्रत्येक दिवशी 5 ते 7 पिलं देतं ते. परंतु नत्र जर जास्त असले तर तिथं 10 ते 15 पर्यंत पिलं सुद्धा देऊ शकतात. आणि सारखं ते त्याच्यामध्ये हे होतं.
तर त्याची जी इजा झाली त्या इजेमध्ये जर कंटिन्युअस पाऊस असेल, सतत पाऊस असेल आणि आर्द्रता जास्त असेल, तर त्याच्यामध्ये अल्टरनेरिया सारखे तिथं सूक्ष्म बुरशी त्याच्यामध्ये घुसतात किंवा अँथ्रॅकोस सारख्या सूक्ष्म बुरशी घुसतात आणि त्यामुळं तिथं जे फळ तयार होतं ते काळसर होतं. आपण त्याला मम्मी फळं म्हणतो आणि असे फळं पुढे मोठे होत नाहीत, ते काळे होतात. ते झाडाला तसेच लटकून राहतात. अशा प्रकारची जे फळं असतात, मला वाटतं ते फळं काढणं हे एक महत्वाचं आहे. कारण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अल्टरनेरियाचं किंवा अँथ्रॅकोसचं इनॉक्युलम आपल्याला दिसतं आणि मला वाटतं जास्त नात्र जर पिकाला दिलं, तर निश्चितपणे त्याच्यावर येत्या काळामध्ये अफीड हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढणारा जो आहे. कारण अफीडला किंवा माव्याचं जे होस्ट आहेत ते खूप जास्त आहेत. पॉलिफॅगस आहे आणि त्यामुळं एवढंच नाही तर कदाचित हे पण असू शकतं. कारण मला आत्तापर्यंत तरी कोणताच व्हायरस रोग जो आहे, तो त्याच्यावर मला दिसला नाही. परंतु अफिड्स आहेत, जसिड्स आहेत किंवा फुलकिडे आहेत किंवा पांढऱ्या माश्या आहेत. बरोबर. हे सर्व प्रकारचे जे किडे आहेत, ते रस तर शोषण करतातच करतात. परंतु भाजीपाल्यावर म्हणा किंवा काही पिकावर व्हेक्टर म्हणून काम करतात. जे विषाणू आहेत, ते विषाणू त्यांच्या सोडणीमधून किंवा त्यांच्या बॉडीमधून आतमध्ये सोडतात आणि मग तो विषाणू रोग जो आहे, त्याच्यामध्ये लीफ कर्ल व्हायरस आहे किंवा येलो मोझेक व्हायरस आहे किंवा टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस आहे. ह्या अशा प्रकारचे विषाणूजन्य रोग जे आहेत, ते तिथे येतात. आपण आता बघितलं आहे, की आपल्याकडे व्हायरस आलेला आहे, दिसत नाही कोणाला, परंतु सर्वांना त्याने आतमध्ये कोंबलेला आहे. बरोबर. एवढं मोठं शास्त्र पुढे गेलेलं आहे. पण आपल्याला अजून सुद्धा त्याच्यावर हे सापडलेलं नाही. तर अशा प्रकारची घटना पुढं डेफिनेटली आपण जर नत्रचा उपयोग जास्त केला, तर त्याच्यामध्ये घडू शकतं. पुढे आपण जर गेलो, तर आपल्याला असं दिसेल, की त्याच्यामध्ये त्याचं जे ओरिजिन आहे तसं ते वेस्ट इंडिजचं आहे असं म्हणतात. बरोबर आणि पोर्तुगीजने आपल्याकडे त्याला आणलेलं आहे. परंतु मला वाटतं 2-3 गोष्टी आपल्याकडे आवर्जून सांगाव्याशा वाटतात. अजंतामध्ये तुम्ही जर लेणी बघितलं तर त्याच्यामध्ये स्कल्पचर्स आहेत. अजंता आज नाही म्हणताना 300 BC ला तयार झालेली आहे. आणि पोर्तुगीज जे आहेत ते आपल्याकडे 1500 साली आलेले आहेत. तर मला वाटतं कुठेतरी इव्हन मथुरेला सुद्धा त्याचे डिपिक्शन्स आहेत फळाचे. तर पूर्वी काळीमध्ये हे फळ आपल्याला माहिती होतं डेफिनेटली आणि असं हे फळ मला वाटतं कमी खर्चामध्ये चांगल्यात चांगलं उत्पादन देणार आहे. मेडिकलच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचं फळ आहे. अँटी कॅन्सर, अँटीबॉडीज, अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी त्याला आहे. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त फॉस्फरस, पोटॅश आहे 245 मिलीग्राम पर्सेंटेज. एवढंच त्याच्यामध्ये कॅल्शियम पण आहे. एवढंच नाही तर त्याच्यामध्ये अलग-अलग प्रकारचे जे व्हिटॅमिन्स आहे. व्हिटॅमिन सी आहे, व्हिटॅमिन बी आहे, व्हिटॅमिन B2 आहे, B3 आहे, B5, B6, B9 या सर्व प्रकारचे व्हिटॅमिन्स ऑफकोर्स ती जी डायटरी व्हॅल्यू आहे, ती डायटरी व्हॅल्यू जवळ-जवळ 10% ते 25% पर्यंत आपल्याला डायटरी व्हॅल्यू या मिनरल्सची किंवा याची आपल्याला तिथे दिसेल. तर असं हे फळ मला वाटतं महत्वाचं आहे आणि त्याच्यावर येणारे जे काही रोग आहेत किंवा कीटक आहेत त्याबद्दल आपण जराशी उहापोह करू. अ, सर्वात प्रथम महत्वाचा मुद्दा आपल्याला जो सांगायचा आहे, की आपण अ, सीताफळाचे गुट्टी कलम किंवा कलमं आणतो. कलमं आपण आपल्या शेतामध्ये लावतो आणि शेतामध्ये लावायच्या अगोदर मला वाटतं कुठेतरी आपल्याला 4x4 मीटर किंवा 5x5 मीटर किंवा इव्हन 6x6 मीटर डीप ब्लॅक कॉटन सॉइल असेल तर किंवा मग तुम्हाला जर ड्रिपमध्ये घ्यायचं असेल तर 4x6 मीटरच्या दरम्यान आपण त्याचा वापर करतो. तर तिथं खड्डा घेऊन आपल्याला एप्रिल-मे मध्ये हे खड्डा घ्यायला पाहिजे. एप्रिल-मे मध्ये याच्याकरता खड्डा घ्यायला पाहिजे 2 फूट बाय 2 फूट बाय 2 फुटाचा. की तिथं एप्रिल आणि मे मध्ये मेच्या 7 तारखेला सूर्य हा सर्वात जवळ असतो. तुम्ही बारकाईने जर बघितलं आणि सूर्याची जी अल्ट्राव्हायोलेट रेज किंवा कॉस्मो किरणं आहेत, ते त्या पृथ्वीवर जास्तीत जास्त पडतात आणि मग आपण खड्डा जर खोदलेला असेल, त्याला जर ओपन केलं असेल, तर खाली जमिनीमधल्या खड्ड्यामध्ये आपल्याला सॉइल सोलरायझेशन मिळतं. आतमध्ये जे काही अलग-अलग प्रकारचे रोगकारक बुरश्या आहेत, बरोबर? जसं पिथियम आहे, फायटोप्थोरा आहे, फिजेरियम आहे, व्हर्टिसिलियम आहे, बरोबर? ह्या सर्व प्रकारच्या जीवांना ते तिथं मारतं. एवढंच नाही, तर निमॅटोड जे आहेत, त्या निमॅटोड सुद्धा तुम्हाला तिथं चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळतं आणि अशा प्रकारे 1 ते दीड महिना आपला खड्डा ओपन करून त्यानंतर मग मला वाटतं एकास एक प्रमाण करून त्याच्यामध्ये मातीमध्ये तुम्हाला चांगलं कुजलेलं शेणखत आणि मग खाली सर्वात पालापाचोळा टाकून कारण काही-काही वेळेला पालापाचोळा जर असेल, तर तिथं व्हाईट फ्लाय किंवा व्हाईट ग्रब जे आहे, ज्याला हुमणी म्हणतो किंवा मग वाळवी म्हणतो.
तर तशा प्रकारचे किडे तिथं लागतात किंवा आपलं जे शेणखत आहे ते जर कच्चं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा हुमणी नावाची जी कीड आहे ती असू शकतं आणि हुमणी कीड जी आहे ती तिथं त्याची जे मुळं आहेत खास करून ते खातं आणि मेन मूळ जर खाल्लं तर मला वाटतं तिथं ते झाड जे आहे ते झाड सुकू लागतं आणि झाड सुकलं तर आपल्याला तिथं गॅस फिलिंग सुद्धा करावं लागतं. तर मला वाटतं कुठेतरी याचं महत्व आहे, सूर्याचं महत्व आहे, वेळ सुद्धा महत्व आहे. तसं ज्यावेळेस आपण कुट्टी कलम आणतो तर कलम आणल्यानंतर महत्वाचा मुद्दा तो पण आहे की त्याच्यामध्ये खाली मुळावर 2 प्रकारचे सूत्रकृमी आज आढळलेले आहेत आपल्याला. एक स्टंट निमॅटोड आहे हेलिकोटायलेंकस, दुसरा टायलोकोरिंकस जो आहे तो असे 2 प्रकारचे निमॅटोड त्याच्यामध्ये आपल्याला आढळलेले आहेत. आणि हे निमॅटोड बाहेरून मातीमधून मुळामध्ये जातात, मुळाला इजा करतात आणि इजा झालेल्या मुळामध्ये बॅक्टेरिया असो किंवा मग तिथं अलग-अलग प्रकारचे जे बुरशी आहेत मग सांगितल्याप्रमाणे ते त्याच्यामध्ये एंटर होतात आणि मग ते झाड जे आहे ते झाड सुकतं आणि कुठेतरी आपल्याला गॅप फिलिंग करावं लागतं. आता याचा प्रमाण आपल्याला जास्तीत जास्त त्या जमिनीमध्ये दिसतं ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय घटक हा कमी असतो. आपण उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये राहतो आणि जमीन जर आपण बारकाईने बघितली तर 45% जवळपास आपल्याला अलग-अलग प्रकारचे खडक किंवा अलग-अलग प्रकारची माती आणि त्याच्यामध्ये अन्नद्रव्य दिसतात. 25% पाणी आणि 25% हवा त्याच्यामध्ये असतं. आणि 5% हा एक सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे, मग जसं सांगितलं सेंद्रिय घटक हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि 5% पर्यंत आपण सेंद्रिय घटक त्याच्यामध्ये हे करू शकतो. आता उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये सेंद्रिय घटक आपण एवढा करू शकत नाही. मी त्या शेतकऱ्यांना शालूट मारेल, जे 2% पर्यंत किंवा 1.5% पर्यंत सुद्धा त्यांनी सेंद्रिय घटक जर आपल्या जमिनीमध्ये वाढवला, तर निश्चितपणे मी त्या शेतकऱ्याचं हे करेल. कारण का हा सेंद्रिय घटक जो आहे 1.5% ते 2% पर्यंत. त्या सेंद्रिय घटकावर निसर्गाने दिलेले जे काही वॉचडॉग आहेत, बरोबर? त्या वॉचडॉगमध्ये मग अलग-अलग प्रकारचे मित्र बुरश्या असतील, त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा आहे. त्याच्यामध्ये बुरश्या अलग-अलग प्रकारच्या बुरश्या आहेत, जसं की ब्युव्हेरिया आहे, मेटारायझियम आहे, व्हर्टिसिलियम आहे किंवा मग बॅसिलस thuringiensis नावाची जी जमीनजन्य हे आहे, ज्याचा जीन काढून आपण कॉटनमध्ये टाकला किंवा गव्हामध्ये टाकला किंवा सोयाबीनमध्ये टाकला. तर अशा प्रकारचे सर्व मित्र जीवाणू, मित्र बुरश्या ह्या आपल्याला देवाने आपोआपच त्या याच्यावर जगण्याकरता दिलेल्या आहेत आणि त्या आपण बारकावे जर घेतले, तर ज्या जमिनीमध्ये, ज्या शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये सेंद्रिय घटक हा 1% वर आहे, तिथं कोणत्याही पिकामध्ये मला वाटतं क्लिअर कट तुम्हाला दिसेल, की तिथं रोगराई किंवा कीड किंवा त्याचं जे उत्पादन आहे, बरोबर? त्याची चव आहे, बरोबर? या सर्व गोष्टी तुम्हाला तिथं दर्जेदार उत्पन्न तिथं त्याला डेफिनेटली मिळेल. आणि मला वाटतं भारत हा 1935 ते 1970 सालापर्यंत बाहेर सर्व ऑर्गॅनिक फूड एक्सपोर्ट करत होता. कारण आपण कोणत्याच प्रकारचं कीटनाशकं, बुरशीनाशकं किंवा त्या मानाने इव्हन फर्टिलायझर सुद्धा 1965 सालापर्यंत वापरलेल्या नव्हत्या. आणि मला वाटतं आपण जास्तीत जास्त अशा प्रकारचं फूड बाहेरच्या लोकांना देत होतो. आणि एवढंच नाही, तर आपली जी नॅशनल हेल्थ सिक्युरिटी होती, मला वाटतं त्या काळी खूप मोठ्या प्रमाणात चांगली होती. आज आपण बघतोय खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढलेलं आहे. 1948 आणि आजचं उत्पादन जर बघितलं तुम्ही, जवळ-जवळ 5 पटीनं वाढलेलं आहे. बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत. विकास भरपूर झालेला आहे. परंतु मला एक तुम्हाला आवर्जून सांगायचं, मी माझ्या गावामध्ये राहत होतो 1960-1970 सालापर्यंत. मला माझ्या गावामध्ये एकही सुद्धा कॅन्सरचा पेशंट दिसत नव्हता. एकही सुद्धा बीपीचा पेशंट दिसत नव्हता. बरोबर. एकही सुद्धा तुम्हाला हाय ब्लड प्रेशरचा किंवा कार्डिओव्हास्क्युलर डिसीजचा पेशंट दिसत नव्हता. आज तेच बघतो. लहान मुलापासून तर इव्हन वयोवृद्ध माणसापर्यंत कमीत कमी 5 ते 15% पर्यंत लोकांना ह्या व्याधी लागलेल्या आहेत. आणि मला वाटतं कुठेतरी त्याचं जे कारण आहे, ते कारण एक तर आपण जे फूड खातो त्याच्यामध्ये जे झिंकची डेफिशियन्सी आहे किंवा मायक्रोन्यूट्रियनची डेफिशियन्सी आहे. कारण त्या जमिनी पाणी देऊन आणि रासायनिक खतं टाकून त्याच्यामध्ये पीएच वाढलेला आहे आणि पीएच जर तुमचा वाढला, तर तिथं क्षारता वाढते. तसंच तुमच्या जमिनी जी आहेत त्या अल्कलाईन आणि सोडिक होतात. जमीन घट्ट होतं आणि तुम्हाला पाहिजे तसं उत्पादन मिळत नाही. कारण तिथं मूळ जे आहे ते वाढत नाही. आणि मुळामध्ये आपल्याला झिंक आहे, मॅग्नेशियम आहे, याचा अपटेक सुद्धा अल्कलाईन जमीन असेल तर तिथं ते कमी पडतं. तर मला वाटतं कुठेतरी याचा वापर हा व्हायला पाहिजे. तो जर झाला तर निश्चितपणे आपल्याला आपलं पीक जे आहे ते कमीत कमी खर्चामध्ये चांगल्यात चांगलं उत्पादन, दर्जेदार उत्पादन आणि अवशेष विरहित उत्पादन आपण ते
त्याचा वापर करून काढू शकतो. आता एक मगा जसं सांगितलं, की ज्यावेळेस आपल्याला लागवड करायची आहे, तर एक देवाने दिलेली आणखी देणगी आहे. कदाचित तुम्हाला माहिती असेल, की अब्ज वर्षापासून सूर्य, चंद्र आहेत. ज्यावेळेस चंद्र फुल असतो, पूर्ण असतो, ज्याला आपण पौर्णिमा म्हणतो, त्यावेळेस तुम्ही जर समुद्राजवळ असाल, तर खूप मोठी भरती येते. पाणी आतमध्ये येतं. प्रत्येकाच्या शरीरामध्ये 75% पाणी आहे. जमिनीमध्ये सुद्धा 75% पाणी असतं आणि अशा वेळेस पाणी वर येतं. आर्द्रता जास्त असतं. आणि केव्हाही पिकाची लागवड करत असताना आपण एकादशीपासून तर पौर्णिमेपर्यंतच्या दरम्यान शुक्ल पक्षामध्ये जर लागवड केली, तर निश्चितपणे आपल्याला गॅप फिलिंग करावं लागत नाही. चांगलं सेटिंग होतं. मग ते हेच पीक नाही, कोणत्याही पिकाबरोबर आपल्याला तिथं केलेलं महत्वाचं आहे. बरोबर? अ, पुढे आपण जाऊया, की मग जसं सांगितलं, की 2 प्रकारचे नेमॅटोड आपल्याला तिथे दिसतात. ज्यावेळेस आपण लागवड करतो, मला वाटतं लागवड करते वेळेस आपली जी प्लास्टिकची पिशवी आहे, त्याच्यामध्ये आपण आळवणी करू शकतो. ट्रायकोडर्माची. आमच्याकडे कॉम्बॅट म्हणून आहे. ते 5 ग्रॅम प्रति लिटर त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपण करून एक 250-250 किंवा 300-300 मिली तरी आपण त्या झाडाला घातलं आणि त्याच्यानंतर ती फाडून आपण आतमध्ये जर टाकलं, तर तेव्हा चांगल्या प्रकारे आपल्याला तिथं सेटिंग आणि एस्टॅब्लिशमेंट आपल्याला तिथं चांगल्या प्रकारे मिळतं. आणि एवढंच नाही, तर तिथं नेमॅटोडचा प्रॉब्लेम किंवा अलग-अलग प्रकारचे जे जमीनजन्य बुरशी असतात, त्या जमीनजन्य बुरशीचं सुद्धा आपल्याला तिथं चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळतं आणि आपलं झाड जे आहे, ते झाड चांगल्या प्रकारे एस्टॅब्लिश होतं. आणि मला वाटतं झाड जेवढं एस्टॅब्लिश होईल, तेवढं तुम्हाला त्याची उंची, त्याच्यामध्ये फळ किंवा त्याच्यामध्ये त्याची जी ग्रोथ आहे, ती पण आपल्याला तिथे चांगल्या प्रकारे आढळते. तर एक आणखी मला सांगावसं वाटतं, की ट्रायकोडर्मा ह्या जवळ 60 प्रकारच्या ट्रायकोडर्मा आहेत. त्याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या ट्रायकोडर्मा स्पेसीस आहेत. एक ट्रायकोडर्मा व्हिरिडी आहे, जे कॉम्बॅट म्हणून आम्ही विकतो. दुसरं ट्रायकोडर्मा हर्जियानम आहे, ते निमॅटोड किंवा निमॅस्टिन म्हणून आम्ही विकतो आहे. बरोबर. तर हे दोन्ही प्रकारच्या ज्या बुरशी आहेत, त्या जर आपण झाडाला बिगिनिंगला दिल्यात, बरोबर, तर झाडाची जी मुख्य मूळ आहे, सोट मूळ आहे, ती खालीपर्यंत जाऊ शकते. आणि खाली जेवढं जाईल, तेवढं तुम्हाला त्याला ड्राउट टॉलरन्स ज्याला आपण म्हणतो. तुमच्याकडे पाणी जरी कमी असेल, तरी सुद्धा ते झाड जे आहे, ते झाड चांगल्या प्रकारे तिथे टिकून राहू शकतं. तर तुम्हाला साईटची जे मुळं आहेत, ते जर वाढवायचे असतील, तर त्याच्याकरता दुसरा बुरशी आहे. त्याला आपण व्हाम म्हणतो किंवा मायकोरायझा म्हणतो. एंडो आणि एक्टो टाइप ऑफ मायकोरायझा आहे. त्याचा जर आपण वापर केला इथं 1 ग्रॅम एका लिटरमध्ये किंवा 5 ग्रॅम, काही लोकांचे हे कमी असतात. तर त्याचा वापर जर केला आपण, तर साईडचे जे अ, मुळं आहेत, बरोबर, त्या मुळाची आपण संख्या वाढवू शकतो आणि तिथं जेवढे मुळे जास्त वाढतील किंवा याला संकवक पण म्हणतात. तर त्याचा रूट मास वाढवतं, रूटची आकारमान वाढवतं, रूट लांब करतं आणि लांबून फॉस्फरस आहे, कॉपर आहे, झिंक आहे, मॅग्नेशियम आहे. हे अलग-अलग प्रकारचे अन्नद्रव्य जे आहेत, ते त्या झाडाला आपोआप पुरवतं आणि एवढंच नाही, तर पाणी जे आहे, ते पाणी सुद्धा त्याला दुरून आणतं. म्हणून मला वाटतं ट्रायकोडर्मा मुख्य मूळ आतमध्ये जाण्याकरता, बरोबर, आणि त्याच्यासोबत मायकोरायझा याचा वापर आपण जर बिगिनिंगला केला, तर आपल्या झाडाचं एस्टॅब्लिशमेंट जे आहे, ते निश्चितच तिथे चांगलं होईल आणि त्या खोडामध्ये जेवढं चांगलं अन्न तयार होईल, त्याची ग्रोथ तेवढी चांगली होईल. तेवढं तुम्हाला तिथं लवकरात लवकर फळ हे घेता येईल. कारण आपण पहिले 3 वर्ष तरी फळ घेत नाही. 4थ्या वर्षापासून फळ घ्यायला सुरुवात करतो आणि 6 वर्षानंतर निश्चितच आपण तिथं आपल्या बागेमध्ये फळ घेतो. तर मला वाटतं ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या इथे सांगाव्याशा वाटतात. ते म्हणजे आता तिसरी गोष्ट जी आहे, की जर सेंद्रिय घटक आपल्याला वाढवायचा, तर आपण जवळ-जवळ एका झाडामध्ये जवळ-जवळ 20 ते 30 किलोपर्यंत आपल्याकडे चांगलं कुजलेलं शेणखत तिथे टाकायला पाहिजे. तर सेंद्रिय घटक वाढवण्याकरता मला वाटतं जगामध्ये सर्वात जास्त जे एकरेज आहे, आपल्याकडे क्रॉप रेसिड्यू ज्याला म्हणतो किंवा पालापाचोळा जो आहे, बरोबर. आपल्याकडे गहू आहे, जगामध्ये सर्वात जास्त गहू आपल्याकडेच होतो एकरेज वाईज. जगामध्ये सर्वात जास्त राईस आपल्याकडेच होतो एकरेज वाईज. जवळ-जवळ दोन्ही मिळून जर आपण एकत्र जर केले, तर एक 35 मिलियन हेक्टर अधिक 45 मिलियन हेक्टर म्हणजे जो 85 मिलियन हेक्टर म्हणजे 8 कोटी हेक्टरच्या जवळपास आपल्याला हे दोन्ही पिकं आहेत. आणि या दोन्ही पिकाचं जर अवशेष काढला, बरोबर, पालापाचोळा जर काढला, तर तो पालापाचोळा मला वाटतं मिनिमम 7 टन एका हेक्टरला जरी आपण पकडलं, तरी सुद्धा 7-8 56 म्हणजे 560 कोटी टन एवढं
पालापाचोळा आपण उपयोगात आणतो, परंतु मला वाटतं बहुतांशी शेतकरी, तुम्ही नॉर्थ इंडियामध्ये जर गेला, आपण जे 5 आपले फूड सिक्युरिटी स्टेट म्हणतो, पंजाब आहे, हरियाणा आहे, उत्तर प्रदेश आहे, बरोबर. तसंच एम-पी आहे, राजस्थान आहे, बिहार आहे. ह्या सर्व याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा पॅडी, बरोबर, खरीपमध्ये, आणि त्यानंतर मग आपल्याला व्हीट आपण घेतो. आणि मला वाटतं आपली जी नॅशनल फूड सिक्युरिटी आहे ती ह्या 5 स्टेटवर अवलंबून आहे. कारण आपण जगामध्ये सर्वात जास्त व्हेजिटेरियन लोक आहोत आणि सर्वात जास्त भात खाणारे किंवा मग पोळ्या खाणारे लोक आहोत. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये आपण ज्वारी खात होतो किंवा बाजरा खात होतो. आज ते खूप कमी झालेलं आहे. त्या जागी मला वाटतं सोयाबीन हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आलेलं आहे, बरोबर. तर कुठेतरी मला वाटतं याचा सुद्धा ओळख व्हायला पाहिजे, की हे जे भरड धान्य आहे तर त्या भरड धान्यात सुद्धा जर वापर झाला, निश्चितपणे आपल्याला त्याच्यापासून चांगल्या प्रकारचं दर्जेदार अन्न मिळून आपली जी सेहत आहे ती चांगली राहू शकते आणि अलग अलग प्रकारचे रोग आहेत ते सुद्धा आपण तिथं हमखासपणे कमी करू शकतो. पुढे आपण जाऊया. पुढे आपण जर गेले तर झाड मोठं होतं, झाड 2-3 वर्षाचं होतं. त्याच्यात तुम्हाला अलग अलग प्रकारचे ते नत्रस्फुरत पालाश आहे. नत्रस्फुरत पालाशचं विभाजन पहिल्या 3 वर्षामध्ये आपल्याला 30 किलो तुमचं जे FYM आहे आणि नत्र जो आहे जवळजवळ तुम्हाला तिथं 400 ग्रॅम नत्र, 250 ग्रॅम तुम्हाला फॉस्फरस आणि 800 ग्रॅम तेवढा पोटॅश जो आहे तो द्यायला पाहिजे. नत्र हा जवळजवळ 25% तुमचं केक जे आहे, नीम केक म्हणा, त्यात ते टाकून तुम्हाला तिथं करता येईल. करंज केक आहे. करंज केक, नीम केक जर टाकली तर तुम्हाला सूत्रकृमीचं सुद्धा तिथं चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळतं आणि तुम्हाला त्यासोबतच ऑर्गॅनिक नायट्रोजन सुद्धा देतात किंवा FI मधून तुम्हाला नायट्रोजन तिथे मिळतं आणि 75% रासायनिक नत्र जो आहे त्याचा तिथं वापर करू शकतो. तर नत्राचा वापर मला वाटतं जानेवारी, जुलै आणि नोव्हेंबर या 3 महिन्यामध्ये विभागून आपल्याला करायला पाहिजे, बरोबर. आणि फॉस्फरस जे आहे ते जानेवारी आणि जुलैमध्ये द्यायला पाहिजे, कारण जुलैमध्ये पावसाळा नुकताच सुरू होतो आणि वाढ आपल्याला मुळाची पाहिजे, कारण फॉस्फरस हे मूळ वाढवतं, तसंच त्याला RNA DNA पण देतं. त्यामुळे तुम्हाला फुलामध्ये RNA DNAचं रूपांतर होतं आणि फ्लॉवरिंग आणि फ्लॉवर सेटिंग जे आहे ते पण आपल्याला तिथं वाढलेलं दिसतं. आणि पोटॅश जे आहे ते आपल्याला जानेवारीमध्ये द्यायला पाहिजे, कारण पोटॅशचा वापर हा एकतर फळ सेटिंग झाल्यानंतर तुम्हाला पाहिजे, कारण त्यामुळे एकतर पेस्ट आणि डिसीजचा जो लोड आहे तो अत्यंत कमी होतो, कारण त्याला प्रतिकारशक्ती देतं. एवढंच नाही तर चयापचय जे आहे, शुगरचं, कार्बोहायड्रेटची चयापचय, फ्रुक्टोज असेल, ग्लुकोज असेल, तर त्याची गोडी आहे ती गोडी वाढवण्याकरता पोटॅशचं अनन्यसाधारण असं महत्व आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याला कलर, त्याला दर्जा किंवा त्याची गोडी किंवा त्याचं ब्रिक्स वाढवण्याकरता पोटॅशचा वापर होतो. आणि पोटॅशचा वापर मला वाटतं पहिल्या 3 याच्यामध्ये खास करून जानेवारी महिन्यामध्ये आपण जर दिलं तर निश्चितपणे आपल्याला तिथं फायदा होतो. याच्या व्यतिरिक्त ज्या लो सॉइल्स आहेत, हलक्या जमिनी आहेत, कारण हे जे आहे ते हलक्या जमिनीमध्ये घेतलं जातं. pH 6.5 ते 8च्या दरम्यान ते घेता येतं. आणि एवढंच नाही तर जमिनी ज्या आहेत त्या निचऱ्यावाल्या पाहिजेत आणि काही वेळेला जमिनीमध्ये मायक्रोन्यूट्रियनची डिफिशियन्सी असतं. जर pH 7.5च्या वर असेल तर हमखासपणे तुम्हाला झिंक आहे, मॅग्नेशियम आहे, फेरस आहे किंवा मॅंगनीज आहे. ह्या सूक्ष्म अन्नद्रव्याचं आपल्याला हमखासपणे डिफिशियन्सी दिसतं. जमिनीमध्ये असतं, परंतु pH वाढल्यामुळं ते आपण घेऊ शकत नाही. ते इन्सोल्युबल फॉर्ममध्ये जातात. ते वरच्या थरामधून खालच्या थरामध्ये जातात आणि खालच्या थरामधून झाडे घेऊ शकत नाही. आणि म्हणून तिथं आपल्याला अलग अलग प्रकारचे आपल्याला अन्नद्रव्याचे सूक्ष्म अन्नद्रव्याचे हे मिळतात. तर मला वाटतं झिंकचा वापर सुद्धा तिथं करणं महत्वाचं आहे. आजकाल एक महत्वाचा मुद्दा समोर आलेला आहे पूर्ण जगामध्ये, की 75% पाणी आहे ओशनमध्ये, समुद्रामध्ये. समुद्र खूप मोठ्या प्रमाणात आहे. पृथ्वी 75% व्यापलेली आहे आणि त्याच्यामध्ये देवाने दिलेली देणगी आहे ती, की तिथं माशांना किंवा तिथं जे अन्य प्राणी असतात त्या प्राण्यांना, छोट्या छोट्या प्राण्यांना खाण्याकरता तिथं अल्गी किंवा आपण ज्याला म्हणतो शेवाळ, हा शेवाळ दिलेला आहे देवाने. आणि हा शेवाळ खूप खोल असतो. 600 मीटर, 800 मीटर पर्यंत त्याची खोली असतं. तिथं ते उगवून आलेले असतात आणि मग तिथं त्या अल्गीला किंवा समुद्र शेवाळाचे झटके बसतात, बरोबर. मागे पुढे होणं, समुद्र शेवाळ येणं किंवा त्याला जे येतात, तर तशा हाल अपयश त्या सहन करून त्याच्यामध्ये अलग अलग प्रकारचे मायक्रोन्युट्रियंट, मेजर न्यूट्रियंट किंवा अल्गिनेट्स तयार करून ते तिथं उभं राहिलेलं असतं. आणि आजकाल पूर्ण जगामध्ये एक नवीनच प्रकारचं हे सुरू झालेलं आहे. इंडियामध्ये मला वाटतं फार पूर्वी
एक मुख्य अशी कंपनी बायझाईम नावाची समुद्र शेवाळ विकत होती, ओखाड नावाची. आणि एक हे होतं की जिथं बायोझाईम विकून मला वाटतं चांगल्यात चांगल्या आपल्याला उत्पादन आणि जमीन आपली सुधारू शकतो. तर हा जो समुद्र शेवाळ आहे, हा समुद्र शेवाळ वापर आपण जर केला, त्याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत, अमिनो ऍसिड्स आहेत. कारण अमिनो ऍसिड जर असतील, तर हे जे अमिनो ऍसिड्स आहेत ज्यावेळेस आपण जमिनीमध्ये टाकतो, त्यावेळेस जमिनीमधले जे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत, जे फिक्स झालेले आहेत, त्याला ते चिलेशन करतं. मला हे लेटेस्ट चिलेशन मेथड आहे. त्याला नॅनो टेक्नॉलॉजी प्रोडक्ट पण म्हणतात. आणि अशाच प्रकारचा प्रोडक्ट आमच्या कंपनीकडे ताबा म्हणून आहे. ताबामध्ये समुद्र शेवाळ आहे, त्याचं आंबवण केलेलं आहे. त्याच्यापासून प्रोटीन्स, पेप्टाइड्स छोटे-छोटे काढलेले आहेत, जे हार्मोन म्हणून काम करतात. आणि एवढंच नाही, तर अलग-अलग प्रकारचे अमिनो ॲसिड्स जे आहेत, इसेन्शियल अमिनो ॲसिड्स ते आहेत. आणि त्याचं कुठेतरी आम्ही संलग्नता झिंक, मॅग्नेशियम, मॅंगनीज, फेरस आणि बोरॉन याच्याशी केलेलं आहे. आणि एक चांगल्या प्रकारचं अन्नद्रव्य समुद्र शेवाळाबरोबर हे केलेलं आहे. त्याचा वापर मला वाटतं आपण जर केला स्प्रेमधनं आपलं प्री फ्लॉवरिंगला आणि पोस्ट फ्लॉवरिंगला 2-2 वेळा जर आपण केलं, तर निश्चितपणे आपल्याला सेटिंग पण चांगलं मिळतं, हार्मोनल बॅलन्सिंग पण चांगलं होतं. आणि जमिनीमध्ये जर ते दिलं, कारण ताबा ड्रिप म्हणून आहे, ते जर आपण जमिनीमधून दिलं, तर निश्चितपणे आपल्याला अलग-अलग प्रकारचे जे जीवाणू आहेत, त्यांना खाण्याकरता ऑर्गॅनिक कार्बन मिळेल. आणि त्याचबरोबर तिथे कार्बोहायड्रेट्स आहेत, प्रोटीन्स आहेत, अल्जिनेट्स आहेत आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत. त्याचा पण भरपूर मोठ्या प्रमाणात जमिनीला पुरवठा होऊन आपण एक चांगल्या प्रकारचे आपलं ऑर्गॅनिक कार्बन जमिनीमध्ये वापरू शकतो. तर या व्यतिरिक्त मला वाटतं भरपूर शेतकरी बंधू झिंक सल्फेट आहे, मॅग्नेशियम सल्फेट आहे, फेरस सल्फेट आहे, याचं कॉम्बिनेशन करून देतात. किंवा मग आजकाल महत्वाची गोष्ट म्हणजे एड्डा किंवा ईडीटीए झिंक आलेला आहे, जे कमी प्रमाणात लागतं 1 किलो किंवा 2 किलो. झिंक सल्फेट जर तुम्हाला वापरायचं तर 4-4 किलो वापरावं लागतं. परंतु तुम्हाला हे एक सांगावसं वाटतं, की जमीन जी आहे ती अन्नपूर्ण आहे. त्याच्यामध्ये सर्वच प्रकारचे न्यूट्रिएंट्स देवाने दिलेले आहेत. परंतु फक्त एवढंच आहे, की त्याच्यामध्ये जो सेंद्रिय घटक आहे, त्याच्यावर राहणारे जे सूक्ष्मजीव आहेत, त्या जीव आपल्याला हे जे घटक आहेत, हे घटक त्याचं मिनरलायझेशन करून ते मिळवून देतात. आणि मग म्हणून आपल्याला कुठेतरी ऑर्गॅनिक कार्बनचा वापर जो आहे तो तिथं व्हायला पाहिजे. पुढे आपण जाऊया. तर एक महत्वाचा मुद्दा तिथं येतो, की ज्या वेळेस बघा आपल्याकडे जे पिकं आहेत, तर ते वेदर कंडिशन प्रमाणे आपल्याला तिथं प्रॉब्लेम्स निर्माण होतात. उन्हाळ्यामध्ये मार्च 21 नंतर इक्विनॉक्स होतो. तापमान वाढायला लागतं. 33च्या वर टेम्परेचर जातं आणि तशा वेळेस बहुतांशी पिकावर आपल्याला माइट्स दिसतात. बरोबर? आणि पाणी नसतं. खास करून अवर्षण-प्रवर्षण भागामध्ये पाण्याची कमतरता असतं आणि पाण्याचा आपल्याला तिथे जास्त प्रमाणामध्ये द्यावं लागतं. आणि त्यावेळेस जर आपण खाली मल्चिंग केलं, बरोबर? खास करून राईस हस्क मल्चिंग जर केलं, तर आपल्याला तिथं चांगल्या प्रकारे उत्पादन काढता येतं. कारण एक महत्वाचा मुद्दा इथं सुद्धा सांगावासा वाटतो, की समरमध्ये समर रेन्स जिथे-जिथे होतात, तिथं-तिथं हमखासपणे सीताफळाचं पीक जे आहे ते चांगल्या प्रकारे येतं. आणि म्हणून मला वाटतं महत्वाचा हा एक मुद्दा आहे, की सीताफळाला समर रेन्स म्हणजे मार्च, एप्रिल, मे मध्ये जिथे-जिथे पडतं, तिथे-तिथं चांगल्या प्रकारे तुम्हाला सीताफळाचं उत्पादन मिळतं. कारण फ्लॉवरिंग त्यावेळेसच होतं आणि फ्लॉवरिंग व्हायला आणि पॉलिनेशन होण्याकरता ह्युमिडिटीची आवश्यकता असतं. ह्युमिडिटी जर असेल, तर फ्लॉवरिंगमध्ये पॉलिनेशन हे चांगलं होतं. सेटिंग पण आपल्याला तिथं चांगलं मिळतं. पण काही ठिकाणी शेतकरी बंधू तिथं मार्च, एप्रिल, मेच्या दरम्यान किंवा बाजारा पीक सुद्धा इंटर पीक म्हणून जर घेतलं, तर निश्चितपणे आपल्याला ह्युमिडिटी वाढणं तिथे चांगलं प्रकारे किंवा मग पाण्याचं जे प्रमाण आहे ते वाढवता येईल किंवा खाली अ, गवत आहे किंवा राईस हस्क आहे, त्याचं मल्चिंग आपल्याला तिथं करता येईल. ज्यायोगे आपल्याला पाण्याचं प्रमाण आणि आर्द्रताही वाढवून आपलं फ्लॉवरिंग आहे किंवा त्याचं सेटिंग आहे, ते सुद्धा तिथं आपल्याला वाढवता येईल. आणि मला वाटतं त्या दृष्टिकोनातून पाण्याचं महत्त्व आणि खास करून ड्रायलँड एरियाजमध्ये जिथे-जिथं उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतो, तिथं हमखासपणे आपल्याला सीताफळाचं उत्पादन जे आहे, आम्हाला वाटतं तिथं चांगलं मिळतं. पुढं आपण जाऊया. जे रोग आहेत, आता मगा जसं सांगितलं, की पहिल्यांदा उन्हाळा येतो. उन्हाळ्याचं महत्त्व आहे, बरोबर? जिथं पाऊस पडतो. नंतर पुढे जर 7 जून येतं, मृग नक्षत्र सुरू होतं, पाऊस पडायला सुरुवात होतं. तापमान जे 45 असतं विदर्भातलं, ते कमी होतं, ते 33 पर्यंत येतं. आर्द्रता वाढतं
ह्युमिडिटी आणि टेम्परेचर जवळजवळ 28, 25 ते 30च्या दरम्यान असेल, तर जवळ-जवळ सर्वच प्रकारचे जे बुरशी आहेत, सर्वच प्रकारचे जे कीटकं आहेत, कारण ते आयडियल टेम्परेचर आहे त्यांच्या वाढीकरता आणि पिकाच्या सुद्धा वाढीकरता आयडियल टेम्परेचर आहे. तशा परिस्थितीमध्ये हमखासपणे तिथं आपल्याला रोग हे वाढलेले आढळतात. आता याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे आणखी काही मला सांगावेसे वाटतात, की भरपूर आपण स्कर्टिंग करत नाही. म्हणजे आपण सीताफळ वाढू देतो आणि खास करून 3 फुटापर्यंत जे काही फांद्या आहेत, तर त्याचा आपल्याला काढायला पाहिजे. आणि त्या जर काढल्या, तर ज्यावेळेस पाऊस येतो, पाऊस पडतो आणि स्प्लॅशिंग होतं, त्यावेळेस जमिनीवरचे पालापाचोळ्यामधले रोगट जे काही जीवाणू खाली पडलेले असतात, ते स्प्लॅश होऊन त्या पानावर पडतात, जर आपण स्कर्टिंग केलं नाही तर. आणि त्यायोगे तिथं 2 ते 3 अलग-अलग प्रकारचे जे रोग आहेत. पहिला रोग आहे तो लीफ स्पॉट आहे. लीफ स्पॉटमध्ये अँथ्रॅकनोज आहे. काळे टिपके पडतात आणि हळू-हळू तिथे शॉर्ट होल पण तुम्हाला दिसतात आणि त्यामुळं संश्लेषण क्रिया जी आहे पानाची ती कमी पडतं कारण फळ तिथं तयार झालेलं असतं आणि फळाला संश्लेषण क्रियेमधनं अ, बहुतांशी कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्सचा वापर तिथं व्हायला पाहिजे. पण पानगळ तिथं मिळतं आणि पानगळ झाल्यामुळं ती फळाची जी साईज आहे, ती फळाची साईज आपल्याला तिथं मार खाते. कारण आपण फक्त एकच गोष्ट केलेली नसतं, की खाली वाकलेल्या ज्या काही फांद्या आहेत, त्याला आपल्याला कुठेतरी प्रुनिंग करायला पाहिजे. तर प्रुनिंगच्या दृष्टिकोनातून सुद्धा हार्ड प्रुनिंग नको आहे, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. टॉपिंग आपण करू शकतो, बरोबर. ते सुद्धा शेंड्याचं. कारण महत्त्वाचा जो मुद्दा आहे, की अ, जी काडी पक्व झालेली आहे, त्या काडी पक्व झालेल्या तिथं आपल्याला त्याचे फ्लॉवरिंग जे आहे, ते फ्लॉवर तिथे प्रत्येक ठिकाणी सेट होतात. आणि मला वाटतं डीप प्रुनिंग हे तिथे नको आहे. जसं काही आपल्याला द्राक्षामध्ये म्हणा किंवा पोमोग्रेनेटमध्ये लोकं करतात, तशासारखं इथं करायला पाहिजे नाही आहे. फक्त टॉपिंग जे आहे ते टॉपिंग करायला पाहिजे आणि खालचा जो घेर आहे, तो केव्हाही 3 फुटाच्या वरच राहील याची दक्षता घ्यायला पाहिजे. कारण तिथं स्प्लॅशिंग होतं पावसाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये स्प्लॅशिंग झाल्यामुळं खाली पडलेले जे रोगकारक पानं असतात, त्याच्यामध्ये बुरशी असतात, त्या स्प्लॅश होऊन त्या पानावर जातात आणि हळू-हळू पूर्ण झाड जे आहे, त्या झाडामध्ये त्याची हे होतं आणि आपल्याला नेमकं त्यावेळेस फळ वाढीला लागतं जून-जुलैमध्ये आणि फळ हे लहान राहतं किंवा त्याच्या फळावर सुद्धा आपल्याला त्याचा प्रादुर्भाव वाढलेला दिसतो आणि मग अशा प्रकारचे फळं जी आहेत, त्याच्यावर डाग पडतात. फळ लहान राहतं आणि ते फळ ममीफाईड काळसर फळ आपल्याला दिसतं. बहुतांशी शेतामध्ये मी जातो, दुरून सुद्धा भरपूर ठिकाणी दिसतात, की काळेसे छोटेसे अगदी सुपारी एवढे अ, जे हे आहेत ते आपल्याला चिटकलेले दिसतात. त्याच्यामध्ये बारकावे जर घेतले, तर ते एक मला वाटतं भांडार आहे. त्याच्यामध्ये अल्टरनेरियाची अ, बीजं, अँथ्रॅकनोजची बीजं आपल्याला तिथं हमखासपणे दिसतात आणि मला वाटतं तशा प्रकारचे जे काही फळं आहेत, ते फळं त्याला पाणी द्यायच्या अगोदरच कुठेतरी आपल्याला ते काढून घेऊन तिथं साफ करायला पाहिजे. हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. तर हे जे 2 महत्त्वाचे हे आहेत, मला वाटतं तिथं आपल्याला कुठेतरी एक आपण त्याला फील्ड सॅनिटेशन म्हणतो किंवा प्रुनिंग म्हणतो. ते प्रुनिंग करणं अतिशय महत्त्वाचं आहे. फ्लॅशिंग न होण्याकरता खाली मल्चिंग महत्त्वाचं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर याच्याही पुढे वाढलं, तर तिथं आपल्याला केमिकलचा वापर करता येतं. पण मला वाटतं केमिकल कृपा करून रिसॉर्ट होऊ नका. देवाने दिलेली देणगी आहे. तुम्ही कोणत्याही प्रदेशामध्ये, कोणत्याही कंट्रीमध्ये जा. तिच्या जमिनी बघा. त्या जमिनीमध्ये मी त्यांना वॉच डॉग म्हणतो. हे निसर्गाने दिलेली देणगी आहे. आणि त्या वॉच डॉग आपल्याला जे आहेत, 2 बुरशी आपल्याला आवर्जून तिथं दिसतील. एक म्हणजे सुडोमोनास फ्लोरेसन्स, बरोबर. त्याच्या आणखीन अलग-अलग प्रकारच्या व्हरायटीज आहेत. दुसरं जे आहे ते बॅसिलस सबटिलिस. हे दुसरी जीवाणू आहे, की जे झाडाच्या मुळाच्या बाजूने राहतात. आपण त्याला रायझोस्फिअर म्हणतो. की मूळ जे आहे ते मुळाच्या एक 20 ते 30 मिलिमीटरच्या बाजूने असणाऱ्या मातीमध्ये ते तिथं कॉलनी करून राहतात. ते झाडाशी बोलतात. कारण पृथ्वी तलावर पहिल्यांदा झाडं आलेत, म्हणजे पहिल्यांदा पाणी आलं, पाण्यानंतर ते झाडं आलेत, बरोबर. एकपेशी झाड आलेत, एकपेशी सूक्ष्म जीवाणू आलेत. ते आपल्या डोळ्याने दिसत नाहीत. परंतु तुम्हाला सांगावसं वाटतं, की वर 19 किलोमीटर जा वातावरणामध्ये. खाली जवळ-जवळ 1.5 किलोमीटरपर्यंत तुम्ही जा आणि जमिनीमध्ये 6 इंचचा जो थर आहे, बरोबर किंवा अर्धा किलोमीटरचा थर आहे. या सर्व 25 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये
जे काही तुम्हाला जास्तीत जास्त आढळलं ते फक्त सूक्ष्मजीवाणू आहे, फक्त सूक्ष्मजीवाणू आहे. आणि ह्या सूक्ष्मजीवाणूच मला वाटतं आपण जे काही घाण करतो, बरोबर, ते सर्व घाण साफ करण्याकरता देवाने दिलेलं एक मोठं तंत्र आहे. ते आपल्या डोळ्याने दिसत नाही, पण ते अहोरात्र काम करत असतं. आणि म्हणून मला तुम्हाला आणखी एक सांगावसं वाटतं, की आत्ता जो व्हायरस आहे, तो व्हायरस बघा, बारकाईने बघा, की जिथे-जिथं जंगल आहे, जिथे-जिथे जंगलामधल्या ह्या बॅक्टेरिया आहे, कारण ह्या बॅक्टेरिया कुजवतात पण, त्याच्या झाडाच्या सानिध्यामध्ये पण राहतात आणि तिथं कुजवून तिथं त्यांना मिनरलायझेशन करून नत्रस्फुरत पालाश पण देतात आणि एवढंच नाही तर अलग-अलग प्रकारचे अँटिबायोटिक तिथे तयार करतात. बायोलॉजिकल अँटिबायोटिक्स असतात ते. ते झाड घेतं आणि झाड वर पाठवतं आपल्या अंगामध्ये आणि तिथं आंतरप्रवाही प्रतिकार शक्ती तिथे निर्माण होतं आणि मग झाडाला रोग येऊ देत नाही. तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. साधं उदाहरण हे द्यायचं झालं, तर तुम्ही टेकडीवर जा. टेकडीवर खाली जमीन बघा. जमीन तुम्हाला अगदी निरुपयोगी झालेली दिसतं. त्याच्यामध्ये 500-500, 1000-1000 वर्षाची झाडं असतात. बरोबर? अरण्यामध्ये तुम्ही जा. तिथे नत्रस्फुरत पालाश कोण देतो? एवढे मोठे झाडं वाढलेले आहेत. बरोबर? तर तिथे नत्रस्फुरत पालाश जो आहे, ते हेच बॅक्टेरिया देतात. बरोबर? म्हणजे नत्र जो आहे, देवाने खूप मोठी देणगी दिलेली आहे. हवेमध्ये 100 मिली जर हवा घेतली, तर 78 मिली त्यात नायट्रोजन असतं. 21 मिली आपल्याला श्वासोच्छ्वास घेण्याकरता ऑक्सिजन असतं आणि फक्त 0.35 किंवा 0.4% हा कर्बाम्ल वायू असतं आणि बाकीचे जे असतात, म्हणजे 78 अधिक 21 99 अधिक 0.35 99.35 उरलेले 0.65% जे आहे, ते झेनॉन, निऑन, क्रिप्टॉन अशा अलग-अलग प्रकारचे गॅस आपल्या हवेमध्ये भरलेले असतात. तर देवाने दिलेली मोठी देणगी आहे नत्राची. फक्त एवढंच आहे, की नत्र जो आहे तो एक 20 जर चमकले तर हजारो किलो नत्र पडतं आणि ते सुद्धा आपल्याला महत्वाचा मुद्दा तिथं हे करायला पाहिजे. ज्या वेळेस वीज चमकतात, त्या वेळेस मला वाटतं आपल्याला नत्राची मात्रा जी आहे, ती आपल्या पिकाला हमखासपणे कमी करायला पाहिजे. एवढंच नाही तर देवाने आपल्याला खूप चांगल्या प्रकारचे जीवाणू दिलेले आहेत. ते सहकारी पद्धतीनं, असहकारी पद्धतीनं किंवा असोसिएटेड त्या मुळाशी राहून ते हवेमधला जो नत्र आहे, तो नत्र फिक्स करतात. त्यात सर्वात महत्त्वाचं जे आहे, ते आपण कडधान्याला बघतो. आपले जे डाळवर्गीय पिकं आहेत, आपण त्याला नत्र केव्हा जास्त देत नाही किंवा नत्र देतच नाही. दिलं तर फक्त 5 किलो 10 किलो नत्र त्याच्यामध्ये पडतं बिगिनिंगला. तर त्याच्या मुळावर रायझोबियम असतं, जीवाणू असतात. ते त्याच्या संलग्न राहतात, झाडामध्ये राहतात आणि तिथं बाजूला असलेल्या पोकळीमधला नत्र जो आहे, तो नत्र ओढतात हवेमधला आणि तो झाडाला देतात अमोनिकल नायट्रोजन किंवा नायट्रेट नायट्रोजन. त्यापासून ते प्रथिने तयार करतं. डाळीमध्ये सर्वात जास्त प्रथिनं आहे आणि जगामध्ये सर्वात जास्त व्हेजिटेरियन डाळ खाणारे लोक जे आहेत आपणच आहोत. जगामध्ये सर्वात जास्त डाळवर्गीय पिकं जे आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही हरभरा घ्या, त्याच्यामध्ये तूर घ्या. मला वाटतं जगामध्ये सर्वात जास्त उत्पादन जे आहे किंवा सर्वात जास्त जे एकर जे आहे, त्या डाळवर्गीय पिकाचं आपल्याकडेच आहे. कारण आपण व्हेजिटेरियन आहे. आपलं प्रोटीन जे आहे, ते प्रोटीन आपण आपल्या व्हेजिटेरियन खाण्यामधून मिळतो आणि ते जर असेल, तर मला वाटतं आपले जे आतडे आहेत, त्या आतड्यामध्ये सुद्धा 3 ट्रिलियन म्हणजे 3 लाख कोटी एवढे जीवाणू भरलेले आहेत. आपल्याला माहिती नाही. प्रत्येकाचा स्वभाव हे जीवाणू ठरवतात. चिडचिडा स्वभाव असेल, शांत स्वभाव असेल, का रोगट असेल किंवा बिनरोगट असेल, हे सुद्धा तुमच्या आतड्यामध्ये असणारे जे काही जीवाणू आहेत. तुमच्या बॉडीमध्ये जेवढे काही सेल आहेत, त्याच्या 10 पटीनं तुमच्या पोटामध्ये, तुमच्या आतड्यामध्ये जीवाणू आहेत आणि मला वाटतं हे जे जीवाणू आहेत, हे जीवाणूच तुमचा स्वभाव आहे, तर तुमचं राहणीमान आहे, तुमची हेल्थ आहे, हेल्थ ठरवतात आणि हेच जीवाणू सर्क्युलेट होऊन तुमच्या अन्नधान्यामध्ये, पाण्यामध्ये सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये बॅसिलस तुम्हाला मिळतं, सुडोमोनास मिळतं. त्याचं पूर्ण असं चक्र सुरूच राहतं आणि एवढंच नाही, तर ते तुमच्या गाईच्या दुधामधून म्हणा किंवा याच्यामधून सुद्धा तुमच्या पोटामध्ये जातात आणि तुम्हाला ते चांगलं स्वच्छ ठेवतात. तर मला वाटतं कुठेतरी याचा वापर हा वाढवला गेला पाहिजे आणि आजकाल जीवाणू नवीन प्रकारचे तयार करण्यास सुरू केलेले आहेत. लोकांनी मॉडिफिकेशन सुद्धा केलेले आहेत. जेनेटिकली मॉडिफिकेशन सुद्धा त्याच्यामध्ये झालेले आहेत. आणि मला वाटतं हे जे 2 जीवाणू आहेत, एक बॅसिलस सबटिलिस जे आम्ही मेलॅस्टिन म्हणून विकतो आणि दुसरं सुडोमोनास फ्लुरोसन्स जे सुडो म्हणून विकलं जातं. तर हे 2 जीवाणूचा वापर आपण कोणत्याही पिकामध्ये खाली जर ड्रिपने केला, कारण जीवाणू हे सर्व जमिनीमध्ये राहतात. जमिनीवर राहतात त्याला एक महत्वाचं कारण आहे, की अल्ट्राव्हायोलेट रे जे सूर्याचे असतात,
सकाळी सूर्य उगवतो, अल्ट्राव्हायोलेट रेज कमी असतात. जसा सूर्य वर येतो तसं अल्ट्राव्हायोलेट इंडेक्स वाढतो आणि दुपारी अल्ट्राव्हायोलेट इंडेक्स कमी होतो. म्हणून आम्ही सूक्ष्म जीवाणू ज्यावेळेस आपण वापर करतो, त्याचा वापर करते वेळेस तर एकदाच तुम्हाला काढून त्याला वापर करायला पाहिजे. दुसरी गोष्ट संध्याकाळच्या पारी दुपारनंतर त्याचं आपण स्प्रेइंग जर केलं तर निश्चितपणे आपल्याला त्याच्यापासून जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. तर हे सुडो आणि मिलास्टिन आपण जमिनीमध्ये देऊन 1 किलो सुडो आणि अर्धा लिटर मिलास्टिन सर्व प्रकारच्या जमिनीवर येणारे जे काही बुरशीजन्य रोग आहेत, त्याच्यामध्ये अलग अलग प्रकारचे धब्बे असतील पानावरचे धब्बे अल्टरनेरियामुळे होतं त्याच्यामध्ये. अँथ्रॅकनोज आहे, ड्रेशलेरा आहे, सर्कोस्पोरा लीफ स्पॉट आहे, बरोबर. हे तसंच फायटोप्थोरा आहे, लेट ब्लाइट आहे, अर्ली ब्लाइट आहे अल्टरनेरियामुळे. या सर्व प्रकारचे ज्या बुरशीजन्य धब्बे आहेत किंवा लीफवर येणारे जे हे आहेत, त्यामुळे पानातलं हरितद्रव्य कमी होतं, संश्लेषण कमी होतं, पानगळ होतं. त्यामुळं तिथं अन्नपुरवठा त्या फळाला होत नाही आणि फळाचं आकारमान आपल्याला किंवा दर्जा हा कमी होतो, उत्पादन तिथं कमी होतं. त्या सर्व प्रकारच्या बुरशींना कंट्रोल करण्याकरता एकमेव देवाने दिलेली देणगी आहे, बरोबर. ती म्हणजे सुडो 1 किलो किंवा 1 लिटर अधिक त्याच्याबरोबर बॅसिलस सबटिलिस, मिलास्टिन हे अर्धा लिटर. पण वरून सुद्धा फवारू शकता किंवा खालनं पण जमिनीमधून दर 10 दिवसांनी पावसाळ्यामध्ये जून ते सप्टेंबरमध्ये पाऊस पडतो हमखासमध्ये आणि जगामध्ये सर्वात जास्त पाऊस पडणारा आपला देशच आहे. हमखासपणे जूनपासनं 10 जूनपासून तर मला वाटतं सप्टेंबरच्या एंडपर्यंत आपल्याला पाऊस हा हमखासपणे मिळतो. जगामध्ये चेरापुंजीजवळ आता मावसी म्हणून गाव आहे. तिथं 6,800 मिलीमीटरच्या वर पाऊस पडतो. जगामध्ये सर्वात जास्त पडणारा पावसाचा प्रदेश मेघालयामध्ये हे छोटंसं खेडं आहे. आणि एवढंच नाही, तर मला वाटतं त्याचं सर्व श्रेय जे आहे, मी जरासं काम केलेलं आहे त्याच्यावर एन-डी-डी-बीमध्ये असताना. अ, मला एक तसं तिथं लक्षात आलं, की पळसाची जी झाडं आहेत, बरोबर. ते पळसाची झाडं साउथ ईस्ट एशियामध्ये सर्वात जास्त आहेत. ते खाली श्रीलंकेपासून तर वर भूतानपर्यंत जर गेला, तर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पळसाची झाडं दिसतील. आणि तसंच इकडे व्हिएतनाम, कांबोडियापासून तर थेट अफगाणिस्तानपर्यंत आपण जर गेला, तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या झाडाची हे दिसेल. परंतु काही ठिकाणी लोकांनी ते कापलेले आहेत. काही ठिकाणी तुम्हाला दिसतच नाहीत. आपल्याकडे जो अवर्षण प्रवर्षण प्रवण भाग आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला हमखासपणे सांगू शकतो, की मी इथनं जर निघालो पुण्याकडे आणि पुण्याहून मी विजापूरकडे जर गेलो, बरोबर. सांगली, पंढरपूर या पट्ट्यामधून, सोलापूर पट्ट्यामधून, तर तुम्हाला मला वाटतं मला कुठं झाड दिसत नाहीत. इथं एक हजारे साहेबांच्या इथं उजवीकडे वळतो तिथे एक झाड मला दिसतं. एक झाड होतं ते मागच्या 3 वर्षापूर्वी ब्रॉडनीकरण केलं तिथं कमी झाले आहेत, बरोबर. ते एक झाड होतं दौंडच्या रस्त्यावर आणि पुढे एक हिवरखेड म्हणून गाव आहे. तिथं मला वाटतं एक 50-60 झाडं मला दिसले. पण ते सुद्धा जागा जी आहे ती मला वाटतं एक शुगर कंपनी आहे त्याने अॅक्वायर केलेली आणि ते झाडं तिथं कापलेले आहेत. पण ते थेट मला वाटतं बारामतीमध्ये फक्त एकच झाड मला दिसलं. ते म्हणजे तिथं जे चर्च आहे त्या चर्चमध्ये मोठं 200 वर्षाचं झाड आहे. त्याच्यामध्ये मग पुढं आपण जात राहिलं, तर आपल्याला झाडं कुठे दिसत नाही. अ, तुम्ही इकडे जर गेला जालन्याच्या पुढे तुम्ही विदर्भामध्ये जा, चंद्रपूरकडे जा. पुढे तुम्ही रायपूर आहे, बिलासपूर आहे. थेट डाक्यापर्यंत जा, बरोबर. वेस्ट बेंगॉल, भूतान. तुम्हाला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये जे जंगल आहेत, त्या जंगलामध्ये पळसाची झाडं दिसतील आणि मला वाटतं पळस आणि पाऊस याचा जवळचा संबंध आहे. जिथं पळस तिथं जास्तीत जास्त पाऊस पडतो. मी ज्या गावामध्ये आहो, मला गेल्या 70 वर्षामध्ये मला नाही वाटत, की आमच्याकडे आमच्या गावाला 50 इंचापेक्षा कमी पाऊस पडलेला आहे. आणि त्याचं महत्त्वाचं कारण आमच्या गावाच्या एक 4 ते 8 किलोमीटरवर खूप मोठं जंगल आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या कवठ्यामध्ये मावत नाहीत एवढे मोठमोठे पळसाची झाडं आहेत आणि ते हमखासपणे आमच्याकडे पाणी हे देतातच आणि मला वाटतं पळस आहे. पळस नंतर मला वाटतं करंज आहे, मोहो आहे, पिप्पा आहे. नंतर सागाचा नंबर लागतो. साल आहे. तुम्ही ओरिसामध्ये गेला तर. उंच 1.5 किंवा 2 किलोमीटरच्या वर जर गेला तर ओक ट्रीज आहेत. ओक ट्रीच्या मुळं तिथं कारण त्याच्यामध्ये ट्रायटर्पेनाइट्स नावाचे एक ऑर्गॅनिक हे असतात आणि ते वर त्याचं बाष्पीभवन होतं. ते ढगामध्ये जातात, बरोबर किंवा ते उंचावर असेल त्या ढगामध्ये तिथं गेल्यानंतर त्याचं सॉलिडीकरण होतं, बरोबर. तिथं छोटासा आईस न्यूक्लियस तयार होतं आणि मग तिथे जी वाफ असतं, ती आईस न्यूक्लियस एकदा तयार झाली, तिथे त्याचं थेंबामध्ये रूपांतर होतं आणि ते भारी असतो. त्यामुळे ते खाली येतं.
तर अशा प्रकारचं मला वाटतं हे एक आहे, की तिथं तुम्हाला पळस आहे, करंज आहे, बिब्बा आहे, मोह आहे, साग आहे, साल आहे. या झाडाचं मला वाटतं जास्तीत जास्त संवर्धन झालं तर निश्चितपणे आपल्याला हे कारण परवालाच निसर्ग संवर्धन झाला आहे. बरोबर. आणि इथं प्रत्येकाने काही ना काहीतरी आपल्या जे गावाच्या भोवती जी उजाड जमीन आहे किंवा रोडच्या कडेने या झाडाचा वापर जर केला तर निश्चितपणे आपल्याला पाऊसमान हे वाढवता येईल आणि त्यामध्ये अ, हे करता येईल. पाऊस म्हणजे जीवन, पाणी म्हणजे जीवन आणि पाण्याशिवाय आपल्याला पुढे चालताच येणार नाही. एक वेळ खाल्लेलं नसेल तरी चालतं, पण पाणी पाहिजे. बरोबर? अ, आता ह्या ज्या 2 जीवाणू आहेत, त्या जीवाणूबद्दल मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही कुठेही जा, तुम्हाला हे 2 जीवाणू दिसतील. जिथं ऑर्गॅनिक कार्बन जास्त आहेत, ते जीवाणू हमखासपणे तिथं ते झाडाच्या बाजूने तिथं असतातच आणि आय कॉल देम वॉचडॉग. ते तुमच्या जमिनीमध्ये अलग-अलग प्रकारचे बुरशीजन्य, जीवाणूजन्य आणि इव्हन विषाणूजन्य सुद्धा. विषाणूजन्य रोग सुद्धा ते येऊ देत नाहीत. आणि क्लासिकल एक्झाम्पल मी तुम्हाला दिलेलं आहे, की आपलं पूर्व विदर्भ आहे. 4 डिस्ट्रिक्ट आहेत आणि जवळ-जवळ 2 महिन्यापर्यंत तिथं एकही सुद्धा पेशंट नव्हता. बरोबर. पण नंतर बाहेरचे लोकं आलेत, पेशंट आहेत. तरी सुद्धा तिथं मरण्याचं प्रमाण 0 आहे. बरोबर. लोकं बरे झालेले आहेत. तर त्याचं कुठेतरी साठं कुठं हिच्याशी आहे. एवढंच नाही तर काही देशामध्ये जसं जापान आहे. तिथं नॅट्टो नावाचा एक पदार्थ दर तिसऱ्या दिवशी खाल्ला जातो. हप्त्यामध्ये 4-5 वेळा खाल्ला जातो. सोयाबीनपासून तयार केलेलं असतं. आंबवतात सोयाबीनला बॅसिलस सबटिलिसनी आणि ते सकाळी-सकाळी ब्रेकफास्टमध्ये खातात. त्या लोकांना तेवढा प्रॉब्लेम नाही आहे. किंवा किमची आहे. साउथ कोरियामध्ये तुम्ही जा, व्हिएतनाममध्ये जा, हे लोकं किमची जसं आपलं हे असतं काय म्हणतात लोणचं, तशासारखं ते लोणचं बॅसिलस सबटिलिस तयार करून खातात. तिथं सुद्धा एवढा मोठा प्रॉब्लेम नाही आहे. बरोबर. तर जिथे-जिथे लोकं निसर्गापासून दूर गेलेत, बरोबर, तिथे-तिथे याचा प्रॉब्लेम जो आहे तो हमखासपणे वाढलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आवर्जून मला हे सांगायचं वाटतं. मागे आणखीन जर गेलं तर BCGची लस जिथे ते घेतलेली आहे लोकांनी, तिथं कोरोनाचं प्रमाण कमी आहे. बरोबर. ते पण मला तुम्हाला सांगावसं वाटतं. तर पुढे आपण जाऊया. आता जी बघा जमिनीच्या खाली अलग-अलग प्रकारचे जर सेंद्रिय घटक कमी असेल, हलकी जमीन असेल, तर तिथं तुम्हाला ते 8-9 प्रकारच्या बुरशीजन्य रोग तुम्हाला उद्भवतात. आणि त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला डॅम्पिंग ऑफ येतो, रोगमार होते, विल्टिंग होतं, सडन विल्टिंग होतं, बरोबर. तर त्या सर्व प्रकारच्या बुरशांना, त्या बुरश्या असतील मग पिथियम आहे, फायटोप्थोरा आहे, फिजेरियम आहे, व्हर्टिसिलियम आहे. त्यानंतर तुम्हाला तिथं स्क्लेरोशियम पण दिसेल, मॅक्रोपोमिना दिसेल. सेराटोसिस्टिस जे येतं ते पण आहे त्याच्यामध्ये. रायझोक्टोनिया पण आहे. पाऊस जर जास्त पडला मुळाच्या बाजूला तर रायझोक्टोनिया येतो. या सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये असणाऱ्या कमी ऑर्गॅनिक कार्बन असणाऱ्या जमिनीमध्ये ज्या बुरश्या आहेत, तर त्या बुरश्या आपल्याला खूप त्रास देतात. आणि मला वाटतं त्याच्यावर एकमेव असं उपयोगात येणारं जे बुरशी आहे, बरोबर, ते म्हणजे ट्रायकोडर्मा. जे कॉम्बॅट म्हणून आम्ही विकतो आणि ट्रायकोडर्मा हे ऑमनीप्रेझेंट आहे. एवढंच नाही तर ट्रायकोडर्मा ही एक सर्वात चांगली बुरशी आहे, जे तुमचा पालापाचोळा आहे ते सुद्धा कुजवायला मदत करतं. फॉस्फरस ॲव्हिलिटी सुद्धा करतं. एवढंच नाही तर ते अलग-अलग प्रकारचं काय म्हणतात त्याला अँटिबायोटिक्स तयार करतं. बरोबर. ट्रायकोमिन आहे. बरोबर. तर ते अँटिबायोटिक जर झाडाने घेतलं, तर झाडामध्ये प्रतिकारशक्ती सुद्धा तिथे निर्माण करतं. आणि एवढंच नाही, तर मुळं खोल गेल्यामुळं तिथं ड्राउट टॉलरन्स त्या झाडाला वाढवतं आणि तुमच्या जमिनी जर बेकार झाल्या असतील, क्षारता जर जास्त असेल, तर मला वाटतं तिथं सुद्धा ट्रायकोडर्मा तुम्हाला काम देतं. तर ट्रायकोडर्माचे असे अनेक प्रकारचे हे आहेत. मी त्याला वॉचडॉग म्हणतो आणि मला वाटतं जिथं-जिथं सेंद्रिय कर्व हा 1% 2% च्या वर आहे, तिथं आपण जर इनॉक्युलम केलं बिगिनिंगला, तर निश्चितपणे आपल्याला हा ट्रायकोडर्मा चांगल्या प्रकारे संवर्धन करता येईल आणि ट्रायकोडर्माचं तिथं वापर हा ऑटोमॅटिकली होईल. ज्यायोगे जमीनजन्य जे बुरशी आहेत, ज्यामुळे झाडाचं रोगमार होतं, बरोबर, झाडाचं विल्टिंग होतं. तशा प्रकारचे रोग जे आहेत, त्यामुळं त्याचं पॉप्युलेशन कमी होतं पिकाचं आणि आपल्याला उत्पादन कमी होतं. ते आपण तिथं कमी करू शकतो. मला वाटतं बुरशी खालची जे काही डिसीज आहेत त्याला ट्रायको 2 किलो एका एकराला वापरायला पाहिजे. आता त्याच्यामध्ये निसर्गाचा एक बायोरिदम पण आहे. तो पण मला तुम्हाला सांगावासा वाटतो. जसं तुम्ही सकाळी उठता, रात्री झोपता, बरोबर? उलटं केव्हाच होत नाही. तुम्ही रात्री झोपता, सकाळी उठता असं होत नाही. होईल एक 4-5 दिवस.
पण तो आपला जो बायोक्लॉक आहे, बायोरिदम आहे, तो सूर्यावर अवलंबून आहे. तशाच प्रकारचा बायोरिदम हे जे फंगस आहेत, ते बॅक्टेरिया आहेत जमिनीत, त्या ज्यावेळेस ऋतू बदल होतो, 12 महिने तुमचं सूर्याभोवती पृथ्वी फिरतं, गोल फिरतं, त्याचा अँगल बदलतं. त्याच्यामध्ये ऊन, थंडी आणि हे होतं. ते ऋतूत बदल होतो. तर तिथं मी माझा फॉर्म्युला आहे आणि तो आहे तुम्ही पंचांग उघडा. 21 जूनला सर्वात मोठा दिवस असतो. जवळ-जवळ 13 तासाचा दिवस असतो. अ, सर्वात छोटी रात्र असते आणि तिथे लिहिले असतं दक्षिणायन म्हणून, बरोबर. आपण त्याला खरीप सीझन म्हणतो. त्याच्या खाली जर तुम्ही गेले 12व्या महिन्यामध्ये डिसेंबरच्या 21 तारखेला सर्वात लहान दिवस असतो, सर्वात मोठी रात्र असते. थंडी असतं बाहेर. त्याला आपण रबी सीझन म्हणतो. रबीचं पीक खरीपमध्ये येत नाही, खरीपचं पीक रबीमध्ये येत नाही. परंतु जे पेरेनियल पिकं असतात, बरोबर, आपले फळफळावळे, तिथं मात्र त्यांना झटका बसतो, बरोबर. मग तुमच्याकडे ऊस असो, तुमच्याकडे केळी असो किंवा तुमच्याकडे फळफळावळ पिकं असो, त्यामुळे त्याला कमी जर टेम्परेचर असेल तर झटका बसतो. जास्त टेम्परेचर मेच्या 7 तारखेनंतर तुम्ही बघा जगामध्ये कुठेही, खास करून उष्णकटिबंधीय जो प्रदेश आहे, 0 नॉर्थ नॉर्थ 30 साऊथ आणि लॉन्जिट्यूड तुम्ही लॅटिट्यूड जर तुम्ही घेतलं खाली साऊथ लॅटिट्यूड आणि 30 नॉर्थ लॅटिट्यूडला तुम्हाला निश्चितपणे टेम्परेचर जे आहे ते मेच्या 7 तारखेला जास्तीत जास्त दिसेल. आणि पुढे जे 15 दिवस आहेत मला फ्रंट पेजला लिहून की आज टेम्परेचर, मग ते कोणताही प्रदेश असो, बरोबर, तिथं सर्वात जास्त टेम्परेचर तुम्हाला 48 डिग्रीज पर्यंत सुद्धा किंवा 50 डिग्री पर्यंत सुद्धा मिळालेलं आहे राजस्थानमध्ये. किंवा आमच्या अकोल्याला 48च्या वर सुद्धा गेलेला आहे, बरोबर. तर हे जे ऋतू बदल होतात, त्या ऋतू बदलामध्ये जमिनीतले घटक घेतल्या जात नाहीत. त्यामुळे तिथं एकतर रोगराई वाढतं किंवा मग त्याला झटका बसतो, बरोबर. तर त्याला जैविक ताण किंवा अजैविक ताण म्हणतात. आणि हे जैविक आणि अजैविक ताणाला मला वाटतं समोर जर जायचं असेल तर ऑर्गॅनिक कार्बन महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्याच्या खाली जेवढे काही सूक्ष्म जीवाणू आहेत, आपण चांगली जमीन ज्याला म्हणतो, ज्या जमिनीमध्ये 10 कोटी एका ग्रॅममध्ये सूक्ष्म जीवाणू असतील, बरोबर, ती जमीन सर्वात चांगली. आणि हे जे सूक्ष्म जीवाणू आहेत अलग अलग प्रकारचे, हे सूक्ष्म जीवाणू आपण आपल्या जमिनीमध्ये जर पाळले, ते कशावर पाळता येतात? ऑर्गॅनिक कार्बन, सेंद्रिय घटकामध्ये, बरोबर. सेंद्रिय घटक कसा वाढवायचा हे पण आपण बघूया. कारण आपल्याकडे पालापाचोळा असतो, शेणखत असतं, अलग अलग प्रकारच्या पेंडी आहेत, बरोबर. त्याला कुजवून किंवा त्याचं कंपोस्टिंग करून आपण ते करू शकतो. आणि आमच्या कंपनीने आणखी एक प्रोडक्ट काढलाय स्पीड कंपोस्ट नावाचा. त्याच्यामध्ये 6 बुरश्या आहेत कुजवणाऱ्या, सर्व मित्र बुरश्या आहेत आणि 3 बॅक्टेरिया आहेत. असं त्याचं एक संघ आहे, बरोबर, किंवा कन्सर्शिया आहे. आणि तो जर आपण एका टनाला 1 किलो टाकला आणि त्याच्याबरोबर नत्र जर आपण वाढवलं जर असं, कारण सी-एन रेशो भरपूर याचा जास्त असतो. ज्यावेळेस सी-एन रेशो जेवढा जास्त असेल तेवढं डिकंपोस्टिंगला आपल्याला प्रॉब्लेम येतो. एक्झाम्पल आपण जर घेतलं, सुताराकडची आपण जर ती जी असते सॉडस्ट, बरोबर, ती जर आणली, ते जर कुजवायचा प्रयत्न केला लवकर कुजत नाही. कारण त्याचा सी-एन रेशो 700 पर्यंत असतो, बरोबर. ते जर तुम्हाला मूग आहे, उडीद आहे किंवा ढेंचा आहे, ताग आहे, ते तुम्हाला पुढच्या एका आठवड्यामध्ये 10 दिवसामध्येच कुजून जातं. माहिती पण पडत नाही. तेच जर तुमचं शुगरकेन घेतलं, त्याला जवळ 60 दिवस, 70 दिवस लागतात कुजवण्याकरता. आणि त्याचा सी-एन रेशो जो आहे, तो जवळ-जवळ 90च्या दरम्यान आहे, बरोबर. आणि मग पॅडी आहे, व्हीट आहे, त्याचा सी-एन रेशो जो आहे, तो जवळ-जवळ आपल्याला 50 ते 60च्या दरम्यान दिसतो. म्हणून मला वाटतं आमच्याकडचं जे काही हे जे संघ आहे, तो जवळ-जवळ 7 फंगस आणि 3 बॅक्टेरिया असा 10चा संघ आहे. एका ग्रॅममध्ये 50 कोटी एवढे आपण जीवाणू देतो त्याच्यामध्ये. आणि आपण 4 किलो एका एकराला टाकायला लावतो किंवा एका टनाला आपण 1 किलो टाकायला लावतो. म्हणजे 1000 ग्रॅम गुणुला 50 करोड, बरोबर. 50,000 करोड एका टनामध्ये आपण हे जीवाणू कुजायचे टाकतो, जे मित्र जीवाणू आहेत. आणि तुम्हाला पुढच्या 20 दिवसामध्ये ते चांगल्या प्रकारे कुजवून जाईल, ते त्याचं कुजवून तुम्हाला मिळेल. तर ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्याकरता मला वाटतं याचा सुद्धा आजकाल भरपूर लोक वापर करतात. एन-पी-ओ-पीने सुद्धा तुम्हाला एक छोटंसं हे दिलेलं आहे ₹20चं 100 मिली, आणि त्याचं सुद्धा लोकं ई-एम सोल्युशन सुद्धा वापरतात. काही भरपूर कंपन्यांनी अलग-अलग प्रकारचे संघ, कोणाचा 5चा आहे, कोणाचा 10चा आहे. परंतु हे जे आहे, आमचा संघ हा खास करून आम्ही नॉर्थ इंडियामध्ये वापरतो. नॉर्थ इंडियामध्ये जून ते सप्टेंबर भात घेतला जातो आणि सप्टेंबरच्या एंडला ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण जाळला जातो. त्याला आग लावलं जातं. बघा जसं सांगितलं, की जवळ-जवळ नाही म्हणताना
20 करोड टन एवढं जाळलं जातं 2-3 स्टेटमध्ये. त्याचा धूळ वर जातो. आणि त्या धुरामध्ये सल्फर डायऑक्साईड असतो, नायट्रस ऑक्साईड असतो, अ, अ, मिथेन असतो, बरोबर, कर्बोदके वायू असतो. ते सर्व वर जातात आणि मग तिथं ग्रीनहाऊस गॅसेस पण वाढतात. एवढंच नाही तर दिल्ली 1 महिनाभर बंद असते. तर गव्हर्नमेंटने आम्हाला त्याचा सपोर्ट केलेला आहे. जवळ-जवळ 3 करोड रुपये गव्हर्नमेंटने आम्हाला त्याच्याकरता दिलेले आहेत. आणि आज नाही म्हणताना नॉर्थ इंडियामध्ये याचा वापर जो आहे, तो जवळ-जवळ 1,00,000 एकरमध्ये याचा वापर झालेला आहे. ते हळू-हळू वाढते आहे. कुठेतरी त्याचा उहापोह होणं महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं स्पीड कंपोस्टचा वापर हा कोणत्याही पिकामध्ये आपल्याला बेसल डोसमध्ये करता येईल. ज्यावेळेस आपण तिथं सेंद्रिय खत देतो, त्या सेंद्रिय खतामध्ये त्याचं मिक्सचर करून तिथं देता येईल. किंवा तुमच्याकडे जर शेणखत असेल, तर त्या शेणखतामध्ये सुद्धा एका टनाला 1 किलो अधिक 3 ते 4 किलो नत्र, त्याच्यामध्ये गोमूत्र आहे, अमोनियम सल्फेट आहे किंवा युरिया आहे, तो टाकून तिथं जर केलं, तर पुढच्या फक्त 15 दिवसामध्ये तुमच्या गडारीमधलं जे काही बिना कुजलेलं हे असेल, ते पूर्ण कुजवून तुम्हाला एक चांगल्यात चांगलं असं शेणखत तिथं देतं. ज्याच्यामध्ये खाली हुमणी नसेल किंवा तो तारकिडा नसेल, बरोबर, किंवा वाळवी नसेल. तर अशा प्रकारे आपण ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्याकरता त्या जीवाणूंचा वापर केला पाहिजे आणि तो जर केला तर निश्चितपणे आपल्याला आपल्या शेतामधलं जे मित्र जीवाणू आहेत, मित्र बुरशी आहेत, त्याचं प्रमाण हे वाढवू शकतो आणि ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण सुद्धा वाढवू शकतो. ज्यायोगे आपलं पिकामध्ये कोणत्याही प्रकारचे जमीनजन्य ज्या बुरशी आहेत, त्याचा आपण तिथं चांगल्या प्रकारे कंट्रोल करू शकतो. पुढे आपण जाऊया. अ, कीटक जे आहेत, कीटक करता जर असं मला उहापोह करायची आहे. हे जसं स्टर्डी क्रॉप आहे. मग जसं सांगितलं, की लोकांनी नत्र वाढवायला सुरुवात केली आणि मग मला 2-3 गोष्टी याच्यामध्ये आवर्जून जाणवल्या आहेत. आतापर्यंत आम्ही जे शिकलो होतो, ते फक्त त्याच्यामध्ये काय मिलीबग तोही सुद्धा तुम्हाला खोडावर किंवा याच्यावर जास्त प्रमाणात दिसत नाही. ज्यावेळेस फळ तयार होतं आणि फळ पिकायला लागतं, त्यावेळेस तुम्हाला त्याच्यावर मिलीबगचे दिसतं. तर मिलीबगच्या माद्या ज्या आहेत, त्या एप्रिलमध्ये खाली पडतात. खाली जमिनीवर पडल्यानंतर ते तिथं अंडीची एक पिशवी टाकतात. त्या अंड्याच्या पिशवीमध्ये कमीत कमी 500 आणि जास्तीत जास्त 1000 पर्यंत अंडी असतात. ती अंडी तशीच पडून राहतात आणि ज्यावेळेस जूनचा पाऊस येतो, बरोबर, 21 जूनला ऑन डॉट, बरोबर. त्यावेळेस तुम्ही बारकाईने जर बघितलं, तर ते वाढायला त्याच्यामधनं बाहेर पडतात, उगवतात आणि मग ते झाडावर चढून तुमचं नेमकं तिथं फळ तयार झालेलं असतं आणि त्या फळावरती तिथं जाताना तुम्हाला दिसतात, बरोबर. तर याच्याकरता एक आपल्याला हे करायला पाहिजे, ते म्हणजे एकतर फ्लोइंग करायला पाहिजे, ते महत्त्वाचं आहे. म्हणजे एप्रिल, मे, जून, मेच्या दरम्यान जर फ्लोइंग केलं आणि त्याला जर आपण पाणी दिलं किंवा खाली मेटारायझियम आहे किंवा मग बिव्हेरी आहे. त्या 2 पैकी आपण कोणतंही बुरशीजन्य कीटकनाशक जे आहे, ते जर आपण टाकलं, तर खालचे जे दिलेले अंडे पिशवी आहे, तर ते त्याला मारू शकतं. त्याच्या प्युपा पण मारू शकतं. ऑफकोर्स प्युपा त्याला तुम्हाला दिसणार आहे. फक्त त्याचं जे अडल्ट तयार होतं, मेल अडल्ट, त्याच्याच प्युपा तयार होतात. फिमेलच्या होत नाहीत. कारण फिमेल यंग स्टेजमध्येच तशी राहतात आणि ती पिशवी देतात. बरोबर. पण एक महत्त्वाचा मुद्दा जो सांगायचा आहे, की कोणतंच रासायनिक कीटनाशक प्युपाला कंट्रोल करत नाही. ते प्युपा खाली पडतं, जमिनीमध्ये राहतं आणि त्याच्यामधनं मग पतंग बाहेर येतात. बरोबर. खोडकिड्याचे पतंग असतील, फळं पोखरणाऱ्या अळीचे पतंग असतील, बरोबर. लीफ मायनरचे पतंग असतील, नागळीचे पतंग असतील, बरोबर. आजकाल पिनवर्म आला त्याचे पतंग असतील. तर याच्या ज्या प्युपल स्टेजेस असतात, त्या प्युपल स्टेजेस जे आहेत, पोस्ट स्टेज, ते कोणतंच कीटनाशक, रासायनिक कीटनाशक मारत नाही. परंतु हे जीवाणू जन्य बुरशीनाशक जे आहे, कीटनाशक जे आहे, बिव्हेरिया आहे, मेटारायझियम आहे, बरोबर. हे त्या कोशाला, अंड्याला आणि अळीला पण तिथं किंवा छोट्या पिलांना ते मारू शकतात. आणि ते चांगल्या प्रकारे मारू शकतात. आपल्याला ते माहिती पण पडणार नाही आणि ऑटोमॅटिकली तुम्हाला तिथं त्याचा कंट्रोल तिथं मिळेल. म्हणून मला वाटतं नांगरण झालं जूनच्या एक 10 किंवा 15 तारखेला आपण जर खाली 2 किलो एका एकराला ही जी बुरशी ज्यांना कीटनाशक आहे, मेटारायझियम असो किंवा मग ब्रिगेड असो किंवा काही-काही वेळेला तुम्हाला त्याचं कॉम्बिनेशन सुद्धा आजकाल मिळतंय तिन्ही याचं व्हर्टिसिलियम, बिव्हेरिया आणि मेटारायझियमचं. तर ते तुम्ही 2 किलो एका एकराला मिक्स करून मग ते तुम्ही शेणखताबरोबर मिक्स करू शकता. 5-6 दिवस त्याला चांगला आंबवून ठेवू शकता सावलीमध्ये. त्याचं वाढवू शकता. किंवा मग कोरड्या मातीमध्ये किंवा वाळूमध्ये मिक्स करून 50 किलो ते तुम्ही एका एकरावर फेकू शकता.
खाली हुमणी असतील तर हुमणीचं सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळेल. बरोबर. कारण 21 जूनला हुमणीचे जे ॲडल्ट्स असतात ते जास्तीत जास्त बाहेर येतात. तुम्ही जर शेतामध्ये असाल तर एकदम तुम्हाला आवाज येतो त्याचा. आणि ह्या हुमणीचं कीडचं नियंत्रण सुद्धा आपण, कारण 21 जूनला अंडी टाकतात. ते 15 दिवसामध्ये उभवतात. म्हणजे जुलैच्या 5 तारखेपासून अंडीमधनं छोटी पिलं अळ्या उगवतात. त्या अळ्या अगदी बारीक असतात, आपल्या तांदळाच्या दाण्या एवढ्या. आणि मग ते काहीच खात नाहीत. फक्त न कुजलेलं जे सेंद्रिय पदार्थ असतात त्याच्यावर त्याची उपजीविका असते. पण ते दुसऱ्या स्टेजला 1 महिन्यानंतर जातं. ऑगस्टच्या एक 10-15 तारखेनंतर. तर ते पुढे 2.5 महिने त्या छोट्या स्टेजला राहतात आणि मुळ्या खातात. आणि मुळ्या खाल्लं तर मुळामध्ये प्रॉब्लेम तयार होतात. आणि त्यापेक्षा मग मोठी जी अळी आहे ती 3 महिन्याची राहतं. सप्टेंबर 21 ते डिसेंबर 23 पर्यंत तुम्हाला दिसते. तर ती अळी खूपच कंट्रोल करा. तुम्ही 5-5 लिटर जरी क्लोरोपायरिफॉस टाकलं तरी सुद्धा ते कंट्रोल होत नाही आणि तिचं नुकसान होतं. तुम्ही शुगर केनमध्ये बघता आहे, बाकीच्या पिकामध्ये सुद्धा बघता आहे. बरोबर. तर ब्रिगेड जे आहे किंवा बिव्हेरिया बॅसियाना आहे, मेटारायझियम आहे, याचा वापर मला वाटतं आपण त्यावेळेस जर केला तर तुम्हाला ते चांगल्यात चांगलं तिथं कंट्रोल मिळेल. तर कीटकं जे आहेत, जसं मिलीबग आहे, मिलीबगचा जो एक हे आहे, तो सुद्धा 3, 6, 9, 12 वर अवलंबून आहे. खास करून 6व्या महिन्यामध्ये, 9व्या महिन्यामध्ये त्याचं उत्पत्ती जास्त होतं आणि तुम्हाला त्याचं हमखासपणे जसं थंड वाढते तसं त्याचं प्रमाण जे आहे ते कमी होतं आणि मार्च नंतर तुम्हाला तिथं वाढायला सुरुवात होतं. हे तुम्हाला ग्रेपमध्ये दिसतं. कारण शेवटच्या क्षणी तुम्ही काही मारू शकत नाही. आणि आज आम्ही बघतोय, की जवळ-जवळ मेटारायझियम आहे, ब्रिगेड आहे आमचं, बिव्हेरिया बॅसियाना आहे. ते लिक्विड फॉर्ममध्ये जे लोकं एक्सपोर्ट करतात, ते पोमोग्रेनेटवाले असो, डाळिंबावाले असो, का द्राक्षावाले असो किंवा मग भाजीपालेवाले असो. ते शेवटच्या क्षणी त्याचा काही रेसिड्यू नसतो. बरोबर. तुम्ही शेवटच्या क्षणी जरी मारलं, तरी सुद्धा ते जीव असल्यामुळे तिथं काही रासायनिक पदार्थ डिटेक्ट होत नाही आणि तुम्हाला अवशेष विरहित असं उत्पादन तुम्ही शेवटच्या क्षणाला सुद्धा काढू शकता. मला वाटतं एक चांगल्यात चांगला त्याचा उपयोग आपण तिथं 6व्या महिन्याच्या 21 तारखेनंतर किंवा 9व्या महिन्याच्या 21 तारखेनंतर खास करून तिथं दिलं, तर निश्चितपणे आपल्याला त्या मिलीबगचं तिथं चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळेल. फ्लोइंग आहे, ॲप्लिकेशन डाउन बिलो विथ बिव्हेरिया आहे, ते सुद्धा आपण करू शकतो. अ, काही वेळेला फळावर सुद्धा तुम्हाला खास करून सप्टेंबरला फळावर त्याचा वापर आपण करू शकतो. तिथं रासायनिक अ, कीटनाशकाच्या ऐवजी मला वाटतं बिव्हेरियाचा वापर जर केला, तर बिव्हेरिया आणि मेटारायझियमची जी शक्ती आहे ती आपण वाढवू शकतो. जर तिथं सिलिकॉन बेस स्प्रेडर किंवा स्टिकर टाकलं त्याच्यामध्ये, तर निश्चितपणे त्याच्यावर जो पापुद्रा एक येतो, वॅक्सी लेयर येतं. ते वॅक्सी लेयर लवकर डिझॉल्व्ह होतं. तुम्हाला ते चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळतं. तर मला वाटतं शेवटच्या क्षणी कोणताही रेसिड्यू न येण्याकरता, अवशेष विरहित हे करण्याकरता जून नंतर म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मोठ्या फळावर दिसतात आणि तिथं याचा वापर सिलिकॉन बेस याच्याबरोबर जर केला, सिलिकॉन बेस फार कमी लागतं, 0.2 ml पर लिटर लागतं. 200 लिटरला फक्त 40 मिली आपल्याला सिलिकॉन बेस स्टिकर टाकायला पाहिजे आणि तिथं 1 किलो एवढं तुम्हाला किंवा 1 लिटर एवढं ब्रिगेड किंवा बिव्हेरिया किंवा मेटारायझियमचं कॉम्बिनेशन तिथे टाकायला पाहिजे. ते जर आपण फवारलं, तर निश्चितपणे आपल्याला त्या मिलीबगचं तिथं अवशेष विरहित कंट्रोल हे मिळू शकतं. तो एक सर्वात महत्त्वाचा मला वाटतं प्रॉब्लेम आहे. आता मिलीबगला भरपूर ठिकाणी लोकं म्हणतात आता ग्रेप ग्रोअरला काही लोकं क्रिप्टोलेमस नावाचं एक जो भुंगा आहे, तो भुंगा देतात. कॉक्सिनेलिड आहे. तसंच स्किमनस नावाचं स्किमनस कॉक्सिओरा हा बग आहे. जवळ-जवळ तो आपण पाळू शकतो आणि 10 अडल्ट पर प्लांट सोडू शकतो किंवा 30 ज्या लार्वा असतात, त्या ग्रब्स असतात, त्या पण आपण एका झाडावर सोडू शकतो. ते जर सोडले, तर हमखासपणे ते वेचून तिथं खातात. त्यांना न संपणारे त्यांच्याकडे भूक असतं आणि एका-एका दिवशी नाही म्हणताना एक 8-8, 10-10 छोटे पिलं जे आहेत ते त्याचे खाऊ शकतात. हे 3 आपण तिथे हे करू शकतो. जर ब्रिगेड किंवा हे रासायनिक कीटनाशक न मारता बुरशी ज्यांना कीटकनाशक मारले, तर तिथं आपल्याला निश्चितपणे बायोलॉजिकल कंट्रोलमध्ये काही जे आपल्या डोळ्याला न दिसणारे पॅरासाइट्स आहेत, तर 3 प्रकारचे पॅरासाइट्स तुम्हाला तिथे मिळता येतात. त्याच्यामध्ये एक गायरस म्हणून आहे, छोटीशी भिंगुटी असतं. दुसरं अनासिस अल्कोकॉक्सी आहे आणि तिसरं अनॅसियस नावाची आणि ह्या तिन्ही भिंगोट्या आहेत. त्याचं आपण प्रजनन करू शकतो, पण मोठ्या प्रमाणात तेवढं अजून प्रजनन झालेलं नाही, तर त्याचा वापर झालेला नाही. परंतु हे मात्र निश्चितपणे सांगू शकतो, की रासायनिक कीटनाशकाच्या ऐवजी जे पॉइझनस असतात आपल्याला पण आणि त्या अ, परोपकारी जीवांना पण
तर ते न वापरता आपले बुरशीजन्य कीटनाशक वापरले तर निश्चितपणे याचा जे पॉप्युलेशन आहे ते निसर्गतः जास्त प्रमाणात तिथं वाढतं आणि आपल्याला इंटिग्रेटेड किंवा एकात्मिक कीट नियंत्रणामध्ये सुद्धा आपल्याला त्याचा वापर हा तिथं होऊ शकतो. आणि तसंच मग भरपूर वेळा काय असतं की असे फळं जे असतात ते वीक होतात आणि खाली पडतात आणि मग असे फळं आपल्याला वेचून त्याला बाजूला करायला पाहिजे किंवा मग ज्या ज्या वेळेस जुलैमध्ये ऑगस्टमध्ये पाऊस पडत नाही, बरोबर, अवर्षण प्रवर्षण भागामध्ये पाऊस पडत नाही, तशा वेळेस मिलीबगचं प्रमाण जे आहे ते वाढतं आणि मला वाटतं त्यावेळेस सुद्धा तिथं पाणी देणं आवश्यक आहे आणि पाणी द्यायला तेवढंच महत्वाचं आहे. तर फ्लडिंग ऑक्टोबरमध्ये आणि नोव्हेंबरमध्ये फ्लोईंग जर केलं तर मला वाटतं तिथं ही जी फ्रूट फ्लाय आहे त्या फ्रूट फ्लायचं सुद्धा आपण तिथं चांगल्या प्रकारे कंट्रोल तिथं करू शकतो. दुसरा जो कीटक आहे तो फ्रूट फ्लायचा आहे आणि मला वाटतं आपल्या याच्यावर तुम्हाला फ्रूट फ्लाय एवढं दिसत नाही कारण त्याची वरची जे कवडी असतं किंवा वरची जे स्किल्टेड अपीअरन्स असतं ते ठीक असतं, त्याच्यामुळे त्याचं ओवी पॉझिटिव्ह जात नाही आणि म्हणून ते नॅचरली टॉलरंट आहे. पण काही ज्या व्हेरायटीज आहेत त्या ससेप्टिबल आहेत, त्याचं वरचं स्किन जे आहे ते पातळ आहे किंवा त्यांचे जे स्किल्टेड अपीअरन्स आहे ते असं लांबलेलं आहे. रामफळामध्ये तुम्हाला दिसेल, सीताफळ नाही, रामफळ आहे, हनुमान फळ आहे. तिथं आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं प्रमाण तुम्हाला दिसतं आणि त्याला कंट्रोल करण्याकरता अगेन आपल्याला त्याचे जे प्युपा असतात त्या प्युपा खाली पडतात. त्याचं सडलेलं फळ जे आहे ते खाली पडतं, त्या प्युपा खाली जमिनीमध्ये पडतात. त्या प्युपा पुढच्या वर्षी जून पर्यंत ते तिथे राहतात. तर मला वाटतं तिथं फ्लोईंग करणं, पाणी देणं, बरोबर, सप्टेंबर ऑक्टोबरला आपण तिथं पाणी देऊ शकतो, फ्लडिंग करू शकतो आणि पुढे नोव्हेंबरमध्ये त्याला एक फ्लोईंग करून त्याच्यामध्ये जर तिथं आपण बुरशीजन्य कीटनाशक जे आहे, मेटारायझम आहे किंवा बिव्हेरी आहे, ब्रिगेड नावाचं आमच्याकडे आहे, ते 2 किलो एका एकराला तुम्ही फेकून तिथं त्याला वाढवू शकता. ज्यायोगे आतमध्ये जे काही तिथं कोश आहेत फ्रूट फ्लायचे त्याला आपण तिथं चांगल्या प्रकारे मारू शकतो, बरोबर. तर फळमाशी करता हे आहे. मग जसं सांगितलं की मी पहिल्यांदा अफीड बघितलं आहे. नत्र जर जास्त झालं, कृपा करून नत्राचं प्रमाण हे कमी करा. नत्र जेवढं जास्त असेल 2% वर नत्र जर जास्त झालं, रोग पण जास्त वाढतात आणि कीटक पण जास्त वाढतात. आणि अफीड मला वाटतं पहिल्यांदाच आलेला आहे. कदाचित पुढच्या काळामध्ये अफीड हा एक महत्वाचा मुद्दा होऊ शकतं आणि अफीड हा कुकुंबर मोजेक व्हायरस जो आहे किंवा लिपकल व्हायरस आहे, तो त्याचं व्हेक्टर आहे, तो सुद्धा त्याच्यामध्ये सोडतो आणि मग आपल्याला तिथं हे पण होऊ शकतं की पुढच्या काळामध्ये होऊ शकतं सीताफळाला कुठेतरी व्हायरस लागला. आज सीताफळाला व्हायरस दिसत नाही, बरोबर, परंतु मग अफीडचं प्रमाण जर वाढलं तर निश्चितपणे आपल्याला त्या गोष्टी सुद्धा पुढच्या काळामध्ये दिसू शकतील. अफीडला कंट्रोल करायचं आहे. आणखीन ब्रिगेड किंवा मेटारायझियम आहे, व्हर्टिसिलियम आहे, त्याचा वापर आपण हमखासपणे करू शकता. इथं आणखीन एक मला सांगावंसं वाटतं बायोरिदम मध्ये, जसं आपण सकाळी उठतो रात्री झोपतो बायोक्लॉक फिक्स आहे, तसा कीटकांचा बायोक्लॉक फिक्स आहे. अळ्या हा सर्व अळ्याची अंडी जी आहेत ते अमावस्येला दिली जातात, 3 दिवसात ते फुटतात. तर अमावस्येनंतरचे 2 दिवस महत्वाचे आहेत अळ्या करतात. तुमच्याकडे मला वाटतं छत्तीसगडमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्टेम बोररचा प्रॉब्लेम येतो आहे. आपल्याकडे स्टेम बोररचा एवढा प्रॉब्लेम आलेला नाही, परंतु स्टेम बोरर सुद्धा एक महत्वाचं हे आहे. जिथं बेफाटी तयार होतं तिथं नेमकं जर इजा झाली तिथं त्या अळ्या तयार होतात, बरोबर. जसं बार्क लीफ इटिंग कॅटरपिलर्स आहेत आपल्याला निलगिरीच्या झाडावर दिसतात किंवा आंब्याच्या झाडावर दिसतात किंवा मग आपल्या पोमोग्रेनेटच्या झाडावर दिसतात, बरोबर. तर हे जे आहे याला कंट्रोल करण्याकरता मला वाटतं कुठेतरी त्याचा ब्रिगेडचा वापर किंवा बुरशीजन्य कीटनाशकाचा वापर खास करून जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जर केला तर मला वाटतं ह्या बोररचं जे कंट्रोल आहे स्टेम बोरर ते आपण तिथे करू शकतो. आणि अमावस्येला अळ्याचं कंट्रोल, बरोबर. अमावस्या झाल्यानंतर 2 दिवस महत्वाचे आहेत. मग कोणतेही पीक घ्या, मी याच्याच बद्दल गोष्ट करत नाही, कोणत्याही पिकावर अमावस्येच्या 2 दिवसात ब्रिगेडचा वापर 5 ग्रॅम प्रति लिटर, बरोबर. मेटारायझियम असो, बिव्हेरिया असो किंवा व्हर्टिसिलियम असो आणि सर्व प्रकारचे रसशोषक कीटक जे आहेत, बरोबर. याच्यात मिलीबग दिसतो आहे, बरोबर, अफीड दिसतो आहे, बाकीचे यात मावा आहे, तुडतुडा आहे, फुलकिडा आहे, पांढरी माशी आहे, बरोबर, स्केल्स आहेत, मिलीबग्स आहेत. ह्या सर्व प्रकारच्या रसशोषक कीटकांचा जो जीवनक्रम आहे ते जास्तीत जास्त कीटक तुम्हाला ज्यावेळेस पौर्णिमा असतं, फुल मून असतं त्यावेळेस तुम्हाला दिसतं. त्याचं एक साधं उदाहरण देतो. ज्यावेळेस दिवाळीच्या अगोदर जो हे असतं
पौर्णिमा असतं, शरद पौर्णिमेला तुम्ही पान खायला जाता आणि पान खाता खाता त्या पानावाल्याने तिथं पानं बांधलेली असतात, त्याच्यावर तेल लावलेलं असतं आणि प्रत्येकाच्या नाकात तोंडात डोळ्यामध्ये बारकाईने जर बघितलं तर जशीच जाते. बरोबर. अडल्ट जशीत तुम्हाला नेमकं त्यावेळेस असतात, तर त्यावेळेस ते अंडी देतात. बरोबर. तर रसशोषक कीटकाचा जो बायोरिदम आहे, तो पौर्णिमेवर अवलंबून आहे आणि पौर्णिमेच्या वेळेस रसशोषक कीटकाचा जर आपण ह्या बुरशीजन्य कीटकनाशकाचा वापर केला तर हमखासपणे तुम्हाला कोणतंच रसशोषक कीटक हे तुम्हाला त्रास देऊ शकत. ऑफकोर्स कोणताच जीव हा आपण पूर्णपणे अॅनिहिलेट करू शकत नाही. भरपूर लोक म्हणतात आम्ही 100% कंट्रोल दिसतो. सॉरी, मी त्याला ॲग्री होत नाही. कारण कीटकं अंड्यामध्ये राहू शकतात, प्युपामध्ये खाली राहू शकतात. तुमचं फवारणी बरोबर नसतं. त्यामुळे आम्ही आमच्या याच्यामध्ये एक 75% 80% पर्यंत कंट्रोल जर मिळाला तर फार चांगलं. बरोबर. आणि मग दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे ते स्पर्शीजन्य कीटनाशकं आहेत, तर त्यामुळे ते थरो स्प्रे करायला पाहिजेत. संध्याकाळच्या पहारी फवारा करायला पाहिजे. एकदा काढलेलं ते पूर्णपणे वापरलं गेलं पाहिजे. हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा जीवाणूजन्य कीटनाशकामध्ये आहे. बरोबर. आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे याचा वापर हा अमावास्या पौर्णिमेच्या 2 दिवसामध्ये जर आपण केला, दर 15 दिवसांनी तुमचा हे येतं. त्यात कोणतेच कीटक तुम्हाला ते झालेले दिसणार नाही. आणि मग स्वस्त आहे. मला वाटतं ₹400 वर त्याची किंमत नाही एका किलोची किंवा एका लिटरची. अंगावर पडलं तर काही होणार नाही. डोळ्यामध्ये गेलं तरी सुद्धा काही होणार नाही. ते जे फवारलेलं आहे तुम्ही खाल्लं इमिडिएटली तरी सुद्धा तुम्हाला काही होणार नाही. आणि तुम्ही डिटेक्शनला जाल तर त्याच्यामध्ये कोणतंच रासायनिक तिथे मिळणार नाही. बरोबर. तर असं स्वस्तात स्वस्त, चांगल्यात चांगलं, सुरक्षित, नो रेसिड्यूज, अवशेष विरहित, एकात्मिक कीड नियंत्रणामध्ये फिक्स होणारं, देवाने दिलेली देणगी, निसर्गतः वाढणारं, मला वाटतं ह्या बुरशाचा वापर हा त्याच्या बायोरिदम प्रमाणे आपण जर वापरला तर मला वाटतं तुम्हाला काहीच प्रॉब्लेम यायला तकलीफ होणार नाही. मी भरपूर ठिकाणी याचे ट्रायल्स घेतलेले आहेत. बरोबर. आणि भरपूर ठिकाणी मला खूप चांगल्या प्रकारे त्याचे रिझल्ट सुद्धा मिळालेले आहेत. तुम्हाला रासायनिक कीटनाशकाचा वापर करावा लागत नाही. फारच जर हे असेल, बरोबर, धुवून गेलं असेल किंवा एक आणखी सांगावसं वाटतं की ब्रिगेड आहे म्हणजे टिव्हेरी आहे. याचं हे जे आहे ते तुम्ही 1 किंवा 2 वेळा जर फवारलं, तर ते झाडाच्या आतमध्ये बसतं. बरोबर. त्याला इंट्रासेल्युलर किंवा एंडोफायटिक बुरशी म्हणतात. तर ते जर आतमध्ये बसलेलं असेल, तर तिथं कीटकाची अंडी जी आहेत, पतंग असो किंवा ते फ्रूट फ्लाय असो, बरोबर, किंवा हे कीटकं असो, ते देत नाही. ते तिथं कमी देतात किंवा तिथनं उडून जातात. कारण तो त्याचा शत्रू आहे. ते त्याच्या झाडामध्ये बसलेला आहे. तर तुम्ही 2 वेळा जर त्याला फवारलं, अमावास्या पौर्णिमेला पहिल्या, दुसऱ्या, तर तुम्हाला निश्चितपणे तिसऱ्यामध्ये तुम्हाला एवढं जास्त हे तुम्हाला करावं लागतं. तर ते कपाशी असो की कोणतेही पीक असो. बरोबर. तर कीटकाचं नियंत्रण करण्याकरता ह्या 3 बुरशाचा वापर होतात. बरोबर. बीटीचा पण वापर होतो, पण बीटी हे पोटामध्ये जायला पाहिजे, थरो स्प्रे व्हायला पाहिजे. बरोबर. आणि बीटी पोटामध्ये गेल्यानंतर त्याचं आतडं फाडतं. बरोबर. तशा ह्या बुरश्या ज्या आहेत, मेटारायझम असो, व्हर्टिसिलियम असो किंवा मग बिव्हेरिया असो, ह्या स्पर्शजन्य आहेत. त्या एकदा त्याच्या अंगाला लागल्या की त्या चिटकतात, त्या उमवतात आणि ते बॉडीमध्ये आतमध्ये शिरतात. आणि बॉडीमध्ये एकदा ते आतमध्ये गेलं, त्याला अन्न खायला मिळतं, ते त्याच्या बॉडीमध्ये वाढतात आणि 5व्या दिवशी पूर्ण कीटक जे आहे, ते पांढरं पडतं, मरतं आणि त्याच्यानंतर ते धुवून पण जात नाही, ते वाढतंच. बरोबर. हा एक आणखी महत्त्वाचा मुद्दा आहे. रेसिड्यू विरहित रेझिस्टन्स तयार होणार नाही. बरोबर. प्युपल कंट्रोल तुम्हाला मिळतं, अंड्याचं कंट्रोल मिळतं आणि सेफ आहे. मला वाटतं याचा वापर हा आपल्याला सीताफळामध्ये करायला पाहिजे आणि त्याचा वापर अमावास्या पौर्णिमेला किंवा 6व्या महिन्याच्या 9व्या महिन्याच्या दरम्यान याचा वापर जर केला, तर आपण आपल्या याच्यामध्ये येणारे 4 ते 5 प्रकारची कीटकं आहेत. मिलीबग आहे, पिठाळे गुण आहे, मावा आहे, त्यानंतर स्टेम बोरर आहे आणि फळमाशी आहे. याच्या आपण चांगल्या प्रकारे तिथं कंट्रोल करू शकतो आणि त्याबरोबर आपल्याला प्रिडेटर्स मिळतात, पॉलिनेटर्स मिळतात. पॉलिनेटरला सुद्धा रासायनिक कीटकनाशकं मारतात. बरोबर. पॉलिनेशन सुद्धा तुम्हाला तिथं ऑटोमॅटिकली चांगलं मिळेल. बरोबर. आणि त्याच्यावर असणारे जे काही परभक्षी कीटक आहेत किंवा परोपजीवी कीटक आहेत, मगाशी सांगितलं स्किमनस आहे, क्रिप्टोलेमस आहे. याचा पण तिथं चांगल्या प्रकारे संवर्धन होईल आणि ते पण त्याला मदत दिसेल. म्हणून त्याला एकात्मिक कीट नियंत्रण म्हणतात. बरोबर. नागट साहेब, वेळोवेळी आपण प्रश्नोत्तर घेऊयात. राइट. आय थिंक मी जवळ-जवळ सर्व संपवलेलं आहे. बरोबर. म्हणजे कीटक ओके. आणि बुरश्या ह्या दोन्ही झालेल्या आहेत. बरोबर. आणि फक्त एकच मला सांगायचं आहे, की बेसल डोसमध्ये मला वाटतं
स्पीड कंपोस्टचा वापर होणं आवश्यक आहे. त्याबरोबर तिथं नत्रस्फुरत पालाशच्या ज्या फंगस आहे, बॅक्टेरिया आहेत, त्याचा वापर होणं आवश्यक आहे. आम्ही TB3 म्हणून देतोय 3 किलो एका एकराला. त्यामुळे झिंकच्या बॅक्टेरिया आहेत, त्या जवळजवळ 2 किलो किंवा 4 किलो एका एकराला देतो. आणि मायक्रोरायझा 2 किलो, असं हे सर्वांचं मिश्रण 13 किलोचं आहे. आणि त्याद्वारे आपण आपल्या जमिनीमध्ये काय म्हणतात ना, 3.4 लाख करोड एवढे जवळजवळ 16 प्रकारचे मित्रबुरशी आणि जीवाणू आपण टाकतो. आणि पहिल्याच दिवशी तुम्ही त्याची जमीन जर कोणातली घेतली पहिल्या 5 इंचाची, तर तुम्हाला हमखासपणे तिथं 10 कोटी एवढे जीवाणू निश्चितपणे दिसतील. बरोबर. तर नत्रस्फुरत पालाशच्या बॅक्टेरिया तिथं आपण वापरू शकतो, झिंकच्या बॅक्टेरिया वापरू शकतो. बरोबर. तर ते आपण नत्रस्फुरत पालाशच्या रासायनिक खताबरोबर सुद्धा तिथे मिक्स करून आपण हे करू शकतो. फळ वाढणीकरता फॉस्फरस आणि पोटॅशची आवश्यकता असते. आणि मला वाटतं फळ एकदा लागलं की त्याच्यानंतर आपण या फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया अधिक पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरियाचं कॉम्बिनेशन TBT म्हणून आहे आमच्याकडे. ते फर्टिलायझर म्हणून 200 मिली एका एकराला ड्रिप मधनं देऊ शकता तुम्ही. जो 5 वेळा तुम्हाला द्यायला पाहिजे. 1 लिटर द्यायला पाहिजे 200 मिली हळूवारपणे दर आठवड्याला. तर आपल्याला फळाची साईज, फळाची गोडी आणि त्याचा दर्जा सुद्धा आपल्याला तिथं वाढवलं मिळेल. आणि हे जीवाणू दोन्ही आहेत आणि ते हमखासपणे तिथं काम करतील. तुम्ही त्या 0050 सोबत किंवा 05234 सोबत त्याला मिक्स करू शकता आणि खाली ड्रिपने त्याला देऊ शकता. तर अशा प्रकारे अन्नद्रव्य व्यवस्थापन सर्व जैविक, त्याच्यामध्ये नत्रस्फुरत पालाशचे बॅक्टेरिया, कुजवणारे जीवाणू, कुजवणाऱ्या बॅक्टेरिया, झिंकच्या बॅक्टेरिया, मायक्रोरायझा, बरोबर, याचा आपण तिथं हमखासपणे वापर करू शकतो. आणि पेस्ट मॅनेजमेंट करता म्हणजे कीटका करता बिव्हेरिया आहे, मेटारायझियम आहे, व्हर्टिसिलियम आहे, BT आहे. या 4 प्रकारचे तिथे आपण वापर हमखासपणे करू शकतो. ज्यायोगे तिथे रेजिस्टन्स, रेसिड्यूज आणि रिसर्जन्स, बरोबर, ते होणार नाही. आणि सर्व प्रकारच्या बुरश्या ज्या आहेत जमिनीमधल्या, ज्याच्यामुळे रोपमार होतं काय म्हणतात त्याला, मुळसड होतं, त्याला थांबवण्याकरता ट्रायकोडर्माचा आपल्याला वापर करायला पाहिजे 2 किलो एका एकराला बिगिनिंगला. आणि जमिनीच्या वर जेवढे काही अलग अलग प्रकारचे रोग असतील, मग त्यात अलग अलग प्रकारचे धब्बे असो, रस्ट असो, पावडरी मिल्डी असो, डावरी मिल्डी असो, बरोबर, ह्या सर्व प्रकारच्या स्मट असो, या सर्व प्रकारच्या रोगांना कंट्रोल करण्याकरता पाऊस नसेल तर खाली जमिनीमधनं जा, 1 किलो सुडो आणि अर्धा लिटर बॅसिलस सबटिलिस खाली ड्रिपने देऊ शकता. दर 10 दिवसाला पाऊस असेल तर, किंवा दर 15 दिवसाला पाऊस नसेल तर, किंवा मग पाऊस जर जास्त असेल, ड्रिपने जर देता येत नसेल तर आपण त्याला वरून फवारू शकतो. प्रतिबंधात्मक द्यायला पाहिजे. आणि मला वाटतं एवढं जर केलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा रोग जो आहे आपल्या झाडावरती दिसणार नाही, कोणत्याही प्रकारचा रेसिड्यू तिथं नसणार आहे आणि आपल्याला तिथं प्रतिकारशक्ती निर्माण न होता एक चांगलं फळ रेसिड्यू विरहित तिथं उत्पादन. पुढचा काळ हा मला वाटतं जीवाणूजन्य किंवा सूक्ष्म जीवाणूच आहे. आणि आपण जर बघितलं तर पूर्ण जगामध्ये याचा उहापोह खूप मोठ्या प्रमाणात होतो आहे. येता काळ त्याचाच आहे. आणि मला वाटतं पुढच्या काही काळामध्ये, म्हणजे आम्ही माहिती नाही, आम्ही जगलो तर बघूया, 20 ते 40 सालानंतर निश्चितपणे मल्टीनॅशनल कंपन्या सुद्धा याच्यामध्ये उतरतायत. ते पण मला तुम्हाला सांगावंसं वाटतं. भरपूर कंपन्या आम्हाला अप्रोच झालेल्या आहेत आणि कदाचित त्या कंपन्या, कारण बाहेरचा जीवाणू आपण आणू शकत नाही, तिथं रिस्ट्रिक्शन्स आहेत, त्यामुळे त्याला इच्छित जीवाणू आहेत त्याचा वापर करायला पाहिजे. आणि काही मल्टीनॅशनल्स आमच्याकडे आलेल्या आहेत. कदाचित पुढच्या 2 वर्षामध्ये त्या मल्टीनॅशनल आमचं प्रोडक्ट सुद्धा आणतील. बरोबर. तर खूप स्कोप आहे. आणि मला वाटतं जगाचं जे जमीन आहे पुढच्या पिढ्यांकरता आपण चांगला ठेवू शकतो हमखासपणे. कारण आपल्या वडिलांनी आपल्या हातात जी जमीन दिली, तीच जमीन आपण आपल्या पोरांना द्यायला पाहिजे, पुढच्या पिढ्यांना द्यायला पाहिजे. आणि मला वाटतं तिथं सूक्ष्म जीवाणू एक अन्न साधनाचं महत्व आहे. पाण्याचं प्रदूषण, हवेचं प्रदूषण, आपल्या आतमधलं प्रदूषण किंवा आपली जमीन जी आहे ती जमीन आपण चांगल्या प्रकारे टिकून घेऊ शकतो. अशा प्रकारे मला वाटतं हा जीवाणूचा आणि बुरशांचा वापर हा पुढच्या काळामध्ये हा हमखासपणे वाढेल. आपण मला इथं यायची तसदी दिली त्याबद्दल मी संघाचे खूप खूप आभारी आहे. आणि 11th आवरला सर्व गोष्टी झाल्या, काही गोष्टी सांगू शकलो नाही तरी सुद्धा, बरोबर. तर सर्वांचे धन्यवाद. आणि आपण आता क्वेश्चन आणि आन्सर कडे जाऊया. काही ते 14 क्वेश्चन्स आलेले आहेत. हो. अरे बाप. हॅलो. येतं ऐकायला सर. हा.
एक परीक्षित म्हणून आहेत, व्हरायटी कुठली लावली पाहिजे? आता हा खूप मोठा प्रश्न आहे बघा. आपल्या इथं सर्वात जास्त व्हरायटल जे वापरलेली आहे, व्हिच इज रिअली टॉलरंट टू मोस्ट ऑफ द पेस्ट आणि डिसीजेस आणि एक चांगली रोबस्ट अशी आहे. ती ऑफकोर्स मेहबूबनगरमधनं आलेली आहे, बालानगर व्हरायटी आणि जास्तीत जास्त त्याचा वापर हा इथं झालेला आहे. तुम्ही वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये जर झाला, तर तिथं सुद्धा क्षेत्रफळ जे आहे, ते NMK म्हणून आहे गोल्डन व्हरायटी. त्याचं वाढतं आहे. येत्या काळामध्ये कदाचित नवीन व्हरायटी तिथे मिळतील. परंतु मग सहारनपूर आहे उत्तर प्रदेशामध्ये किंवा मग गोल्डन आहे आपल्याच याच्यामध्ये किंवा मग बाकीच्या त्या व्हरायटीज आहेत. वॉशिंग्टन आहे. ह्या इत्यादी व्हरायटी पण मला वाटतं त्यात सर्वात चांगलं आहे ॲज ऑन टुडे इज बाळानगर आणि त्याची कीपिंग क्वालिटी पण चांगली आहे. त्याची पेस्ट अँड डिसीजची टॉलरन्स लिमिट सुद्धा चांगली आहे. आणि एक चांगल्या प्रकारे कोणत्याही जमिनीमध्ये आपल्याला ते घेता येतं आणि त्याच्यामध्ये हे खास करून शेवटच्या क्षणी येणारे जे काही कीटकं आहेत, बरोबर? ते कीटकं सुद्धा नाही आहे. यायोगे आपल्याला ते प्रोडक्ट बाहेर एक्सपोर्ट सुद्धा करता येणार नाही, बरोबर? तर हा एक आहे. जमिनीवर तणनाशकचा परिणाम काय होतो? इथं प्रश्न आला गणेशजीचा आलेला आहे. बघा आता तणनाशकाचा मी जास्तीत जास्त उहापोह काही केलेला नाही. कारण काय तणनाशक जीवाणूजन्य याच्यामध्ये तर तुम्हाला तणनाशक मिळत नाही. एकच फक्त आहे अल्टरनेरिया नावाचा रोग. ज्यावेळेस पाऊस जास्त पडतो, त्यावेळेस हे वाढतो आणि काही क्षणामध्ये पूर्ण तुमचे जे गवत वगैरे असते ते पूर्ण जाळून टाकतं. परंतु तुमचं जे म्हणणं आहे की जमिनीवर तणनाशकाचा हमखासपणे परिणाम होतो. आत्ताचे तणनाशक वापरलं तर ग्लायफोसेट नावाचं ते तुम्ही वारंवार जर वापरलं, बरोबर. वास्तविक पाहता देवाने दिलेली तण ही देणगी आहे. तण जिथं जास्त असेल तिथं जमीन वाहून जात नाही. 1 इंच जमीन तयार होण्याकरता कमीत कमी 500 ते जास्तीत जास्त 1000 वर्ष लागतात आणि त्याचं इरोजन न होण्याकरता देवाने दिलेली तण हे देणगी आहे, बरोबर. आणि मला वाटतं कुठेतरी त्याचा वापर होणं महत्वाचं आहे. खास करून आपण जिथं पेरेनियल क्रॉप घेतो, फळफळावळ घेतो. त्याच्यामुळं खाली असतात, त्याच्यामुळं वर असतात. गवतं जे काही तुम्हाला आहेत, त्याला ॲडव्हांटेजेस रूट सिस्टम असतं आणि मला वाटतं वरवरून जर त्याला तुम्ही मारलं आणि खास करून 3रा, 6वा, 9वा महिन्यामध्ये जे नवीन पालवी फुटतं किंवा नवीन मुळे येतात, त्यावेळेस जर आपण त्याचा जरासा कंट्रोल केला, बरोबर. तर तुम्हाला त्याचं जमिनीवर निश्चितपणे तणनाशकाचा परिणाम होतो. ते ऑलरेडी वेल नोन आहे. ग्लायफोसेट सारखं तुम्ही वारंवार जर वापरलं, तर तिथं हे ज्या बुरशी आहेत किंवा जीवाणू आहेत ते मरतात. तिथं एक प्रकारचे नवीनच बुरशीचा प्रकार तयार होतो आणि एवढंच नाही तर ते ग्लायसिन नावाचं अॅमिनो ॲसिड आहे आणि फॉस्फेट्स आहेत. ते चिलेशन करतात तुमच्या मायक्रोन्यूट्रिएंटचं आणि मायक्रोन्यूट्रिएंट डिफिशियन्सी सुद्धा तुम्हाला जिथं 5-6 वेळा किंवा दरवर्षी तणनाशक ग्लायफोसेट वापरलं जातं, तिथे याचा प्रॉब्लेम हा होतो. परंतु मला वाटतं काही वेळेला त्याचा वापर आपण निश्चितपणे कमी करू शकतो, बरोबर. आणि 3, 6, 9, 12 खास करून 6व्या आणि 9व्या महिन्यामध्ये पहिल्या 7 ते 10 दिवसामध्ये आपण जर पाळी दिली वखर वाहत, बरोबर. आणि कमी प्रमाणात तणनाशकाचा वापर केला, तर आपण तण हे चांगल्या प्रकारचं अ, वापरू शकतो. फळ तडकण्याचे नाकट साहेब, हां, तुमचा व्हिडिओ स्टॉप झालेला आहे. बरं. तो एकदा स्टार्ट आणि स्टॉप करता का? अरे बापरे! आता म्यूटच्या इथेच ऑप्शन आहे सर. ओके, ओके. हां, हां. मॅडम काही ठराविकच प्रश्न घ्यायला सांगा सरांना. बरं. ओके, ओके. सर ठराविक आता मोबाईल ऐकू येतं का? कॅन यू हिअर मी? हो, हॅलो. ऐकायला येतंय. ओके. फळ तडकण्याचं मोबाईल सीताफळ झाडाची साल जमिनीजवळ सडून झाड वाळून जाते आहे कशामुळे? बघा इथं 2-3 गोष्टी आहेत. एक तर तुमची जमीन जर हलकी असेल आणि झाडाला जर हे लावलं असेल तर तिथं जमीनजन्य बुरश्या येतात. मग जसं सांगितलं की सर्व जमीनजन्य बुरश्यावर एकमेव असं हे आहे ते ट्रायकोडर्मा आहे. 5 ग्रॅम प्रति लिटर तिथं ड्रेंचिंग करा झाडाच्या बुंध्याजवळ. निश्चितपणे तुम्हाला तिथं चांगला प्रकारे फळ तडकण्याचं प्रमाण एक महत्वाचा मुद्दा तिथं सांगावा लागतो. ज्यावेळेस फळ वाढतं त्यावेळेस जर तिथं पाणी कमी पडलं, बरोबर. पाण्याचं महत्व अनन्यसाधारण आहे. ज्यावेळेस फ्लॉवरिंग होतं, सेटिंग होतं आणि फळ वाढ होतं, त्यावेळेस तर पाण्याचा झटका हा बसायला नाही पाहिजे किंवा तिथं जर अवर्षण-प्रवर्षण भागामध्ये पाऊस जर पडलेला नसेल, तर खाली पाण्याचं प्रमाण हे वाढवायला पाहिजे, बरोबर. आणि पाणी जर कमी पडलं, नंतर पाऊस जर आला किंवा तुम्ही पाणी जास्त जर दिलं, तर निश्चितपणे तडकण्याचं प्रमाण जे आहे, तिथे तुम्हाला ते वाढलेलं दिसतं. तर पाण्याचं मॅनेजमेंट हा महत्वाचा मुद्दा तिथं
इथं स्लाइड शो म्हणून दिलेला आय एम सॉरी माझ्याकडे स्लाइड्स आहेत, परंतु ते मी काही कारणास्तव दाखवू शकलो नाही. कारण माझ्याकडे जे इन्स्ट्रुमेंट आहे ते कॉम्पॅटेबल नाही आहे. बरोबर. वेस्ट डिकम्पोजर वापरून सर्व प्रकारच्या मायक्रोब्स, बॅक्टेरिया मिळतात का? बघा वेस्ट डिकम्पोजर जे आहे, आता आम्ही जे तयार केलेलं आहे स्पीड कंपोस्ट म्हणून त्याच्यामध्ये मग जसं सांगितलं की 7 फंगस आणि 3 बॅक्टेरिया आहेत आणि जवळजवळ ह्याच प्रकारच्या फंगस तुम्हाला या ट्रायकोडर्मा आहे, विरिडी ट्रायकोडर्मा आता अल्टरनेरिया आहे, त्याच्यामध्ये पेनिसिलियम आहे, बरोबर, चेकोमियम आहे. त्या अलग अलग प्रकारच्या बुरश्या आहेत, तर त्या चांगल्या प्रकारच्या सेल्युलोज आहेत, प्रोटीन्स आहेत किंवा लिपिड्स आहेत, त्याचं ब्रेकडाऊन फास्ट करतात. आणि मला वाटतं त्याचा जर वापर केला तर निश्चितपणे डिकम्पोजर जे हे आहे ते बॅक्टेरिया जे आहेत त्या आपल्याला अवेलेबल पण आहेत, बरोबर. आणि त्या निश्चितपणे मिळतात. 680 रुपये 4 किलोची किंमत आहे वेस्ट डिकम्पोज म्हणजे स्पीड कंपोस्टची. 1 किलो एक टनाला आपण ते वापरू शकतो. त्याला काही तुम्हाला हे करावं लागत नाही, तसंच फेकावं लागतं, पाणी मारावं लागतं, बरोबर. आणि त्यात जरासं गोमूत्र म्हणा किंवा मग युरिया जर 5 किलो एका टनाला टाकला तर तुम्हाला ते फास्ट डिकम्पोजिशन तिथं होऊ शकतात. पिकाचे औषध जाळल्यानंतर सिलिकॉन मिळत नाही का? तुमचं म्हणणं अगदी सत्य आहे. सिलिकॉन मिळतो. कारण काय, सिलिकॉन हा एक असा अनन्यसाधारण मुख्य घटक आहे. कारण आपल्या जमिनी ज्या आहेत त्या अॅल्युमिनियम पोटॅशियम सिलिकेटच्या बनलेल्या आहेत, बरोबर. आणि तिथं हमखासपणे सिलिकॉन मिळतं. जसं तुम्ही 1 टन जर पॅडी जाळली किंवा भात जाळला तर जवळजवळ 60 किलो एवढं तुम्हाला सिलिकॉन मिळेल. तर निश्चितपणे सिलिकॉन आहे त्याच्यामध्ये आणि सिलिकॉन डायऑक्साईड तिथं तयार होतं. तर सिलिकॉन सिलिसिक ऍसिड तयार झाल्यानंतर त्याचं अपटेक होतं आणि जेवढं सिलिसिक ऍसिड तुम्हाला खास करून पीएच जास्त असेल, 9च्या वर जर पीएच असेल तर हमखासपणे तुम्हाला सिलिकॉनची डिप्टी मिळतं. तशा प्रकारे सिलिकॉनचा एक फवारा करू शकता किंवा मग हायली अल्कलाईन जमिनीमध्ये सिलिकॉनचा वापर करू शकता. कंपनीची सविस्तर माहिती, पत्ता, मोबाईल नंबर देणे. नाही ते नका देऊ सर, इथं ते देऊ नका. होय होय. हे सर्व नाही, ते जैविक बोलू नका विविधता खात्रीला कुठे मिळतील? बरं, जीवाणू मल्टिप्लाय करता येईल का? बघा, जीवाणू मल्टिप्लाय डेफिनेटली करता येतात, बरोबर. तसं बरेचसे लोकांनी सांगितलेलं आहे. पाळेकर साहेबांनी अगदी सांगतात, आय एम फॉर दॅट डेफिनेटली. राईट फ्रॉम द बिगिनिंग मल्टीनॅशनल होतो. मल्टीनॅशनलचे प्रोडक्ट ज्यावेळेस वर्क करत नाहीत त्यावेळेस मी लोकांना स्लरी दिलेली आहे आणि फार चांगले रिझल्ट मिळालेले आहेत. हे पण मी तुम्हाला आवर्जून सांगू शकतो, बरोबर. मल्टिप्लाय करता येतात निश्चितच, परंतु फक्त एवढंच आहे की तुम्हाला जे काही इन्स्ट्रुमेंट पाहिजे तिथं, बरोबर. स्टरलायझेशन महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये बाहेरच्या ज्या बेकार बॅक्टेरिया आहेत त्या तिथं तयार होऊ नये. स्लरी जे आहे ते 5व्या 6व्या दिवशी दिल्या गेलं पाहिजे. 15 दिवशीची स्लरी राहिली तर त्या बोट्रोडिप्लोडिया तयार होतं. ते जर तुम्ही खाली दिलं तर रोग येतो. 200 झाडं, 200 वर्षाची झाडं, आंब्याची झाडं मेलेले मी बघितलेले आहे, बरोबर, खाली कोकणामध्ये, बरोबर. तर त्याचा वापर तेवढाच हे होणं महत्वाचं आहे. अमावस्येला कोणती व पौर्णिमेला कोणती जीवाणूची फवारणी करावी? मग जसं सांगितलं की अमावस्येला कीटक जे आहेत, अळ्या जास्त येतात आणि अळ्या करता मग जे सांगितलं की 2 कीटकनाशक आहेत बुरशीजन्य. एक म्हणजे बिव्हेरिया वॅसियाना जे ब्रिगेड म्हणून विकलं जातं किंवा दुसरं जे आहे ते मेटारायझियम आहे. तुम्हाला केव्हीके मध्ये पण मिळेल, बरोबर, किंवा पॅथॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये राहुरीला किंवा याला पण तुम्हाला परभणीला पण मिळेल. Can we use metarhizium waste decomposer simultaneous because I think waste decomposer is antifungal. अगदी सत्य आहे. मेटारायझियमचा वापर जो आहे तो सॉइल डिकम्पोजर एकदा झाल्यानंतर आपल्याला त्याचा वापर तिथं करायला पाहिजे हमखासपणे. तुम्ही वर फवारणी करू शकता, सॉइल डिकम्पोजर ते खाली राहतं, बरोबर. तसं सुद्धा आपण सिलेक्टिव्हिटी तिथं करू शकतो. औषधीचा खर्च रासायनिक औषधाच्या तुलनेत कमी आहे का? डेफिनेटली कमी आहे. मग जसं सांगितलं, मला वाटतं जे काही प्रोडक्ट वापरल्या जातात किंवा विकल्या जातात ते 400 रुपयाच्या वर नाही आहे त्याची किंमत. 350 ते 400 रुपयापर्यंत आहे. तुम्ही जर मग कोराजन बघितलं, सायलेंट रेलिपोर किंवा मग बेनिवा बघितलं, तुम्हाला माहिती आहे, ट्रेसर बघितलं, बरोबर. याची किंमत तुम्हाला माहिती आहे, मला सांगायची जरूरत नाही, बरोबर. किंवा रेडिओ तुम्ही घेताय, बरोबर. चुनखडी आणि पांढरी हलकी जमिनीत सीताफळ लागवड केली तर चालेल का साहेब? बघा, चुनखडी जी आहे, चुनखडी म्हणजे चुना, आणि चुन्याची बघा आपण गाडग्यामध्ये चुना जर हे केला तर टाकला तर एकदम खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक्झोथर्मिक रिॲक्शन होता, बोट पण जळत, बरोबर. आणि पाऊस पडला तर तशा गोष्टी होतात.
15% जास्तीत जास्त चुन्याचं प्रमाण असेल तर चालू शकतं. 15% वर जर चुनखडी असेल तर तिथं हमखासपणे आपल्याला त्याचं हे करता येणार नाही. पण तिथं आंबट प्रकारचे जे काही फळफळावळ आहे, कवट आहे, तिथं आणखी आवळा आहे, बरोबर. या प्रकारचे तुम्ही तिथं हे करू शकता. तर चुनखडीचं प्रमाण जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हमखासपणे फेरस डिफिशियन्सी हे दिसतंच, पानं पिवळलेले दिसतातच, ग्रोथ होत नाही, बरोबर. चुनखडी हे जास्तीत जास्त 10% चांगली आहे. चुनखडी असेल तर झाडाची वाढ होतं, बरोबर. पण 10 किंवा 15% वर चुनखडी गेली तर तिथं खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम्स तयार होतात. अशा जमिनीमध्ये आपण सीताफळ हे लागवड करू शकत नाही किंवा तिथं जर लागवड करायची असेल तर आंबट जे काही फळफळ त्याची लागवड आपण करू शकतो. युअर सजेशन्स टू यूज बेस्ट डिकम्पोजर बाय एनसी वेबसाईट. हो, जीवामृत. बघा, जीवामृत जे आहे देवाने दिलेली देणगी आहे, 4 पायाचं हे आहे आणि तेच एक असं आहे की एक 12 तासामध्ये ज्याला कुजवायला वर्ष लागतात. ते त्याच्या पोटात गेलं, पहिल्या पोटात जातं, ते बारीक करतं, दुसऱ्या पोटात टाकतं, तिसऱ्या पोटामध्ये असंख्य जीवाणू असतात. 33 पोट म्हणतात, बरोबर. बरोबर, 33 अलग अलग प्रकारचे जीवाणू असतात आणि ते पुढच्या 12 तासामध्ये ज्याला 1 वर्ष सडावायला लागतं ते पूर्णपणे सडून बाहेर सोडण्यात येतं. आणि मला वाटतं मी माझा पहिला प्रयोग 1983 साली कासेगावचे जे देशमुख आहेत, बरोबर, तिथं केलेला आहे आणि मला वाटतं तिथनं आज त्यांच्याकडे खूप मोठमोठ्या विहिरी आहेत आणि पूर्ण सोलापूर डिस्ट्रिक्टमध्ये त्यांनी त्याचा वापर करतायत, बरोबर. हे 1983 सालची गोष्ट आहे आणि त्या काकाने जेव्हा मी सांगितलं की तुम्ही हे ढोरं बांधलेले आहेत, शेण खाली पडलेलं ते वाहून जाते, सोनं वाया गमावतात. काकाने मला म्हटलं, थांबा जरा, सांगा आम्हाला त्याच्यावर. मी त्यांना तेवढंच सांगितलं, त्याची स्लरी तयार करा, गूळ आणि बेसन टाका, बरोबर, आणि जराशी माती याची आहे ती टाका किंवा तुम्हाला जर सूक्ष्मजीवाणू मिळाले ते टाका. केलं त्यांनी. आज मोठमोठ्या विहिरी आहेत. 75 एकर ते 125 एकरापर्यंत पोमोग्रेनेट आहे, ग्रेप आहेत, ते स्लरीवरच चालतात, बरोबर. कासेगावला पंढरपूरच्या 10 किलोमीटर किंवा इकडे समोर पूर्वेकडे पखालखेड म्हणून आहे, तिथं 75 एकर डाळिंब आहे. तिथं आपण बघू शकता डाळिंबाचं पान 4 इंच बाय 2 इंच आहे, बरोबर. तर डेफिनेटली स्लरी विल बी बेटर, निश्चितपणे. कारण स्लरीमध्ये जीवाणू आहेत, कारण याच्या पोटामध्ये जीवाणू आहेत गाईच्या, बरोबर. मला जसं सांगितलं सर्व जैविक निविष्ठा खात्रीला कुठे मिळतात. हा एक महत्वाचा मुद्दा तुम्ही विचारलेला आहे. जैविक बुरशीनाशक, जैविक कीटनाशक, जैविक जे बायो फर्टिलायझर्स आहेत त्याला नोंदणीकृत गव्हर्नमेंट करत आहे. एफसीओ रजिस्टर्ड प्रोडक्ट्स जे आहेत, बरोबर. तर आमच्यासारखी जी कंपनी आहे, छोटी कंपनी आहे, पुण्याची कंपनी आहे, महाराष्ट्रीयन कंपनी आहे, पुण्यामध्ये आहे. आमचे सर्व प्रोडक्ट जे बायो फर्टिलायझर्स आहेत ते एफसीओ रजिस्टर्ड आहेत, गव्हर्नमेंट इंडियाची स्पेशल आहे. तसेच फंगिसाइड आणि इन्सेक्टिसाइड जे आहेत, बरोबर, कीटनाशक आणि बुरशीनाशक जे आहेत जीवन, ते सुद्धा CIB रजिस्टर केलेले आहेत मल्टीनॅशनल सारखे. CIB रजिस्ट्रेशनला तुम्हाला 3 अलग अलग युनिव्हर्सिटीमध्ये 3 वर्षाचा डाटा एकाच पिकावर घेऊन तो डाटा सबमिट करावा लागतो आणि तो सबमिट केल्यानंतर त्याचं ओहापो होतं, त्या सायंटिस्टला विचारायला जातं आणि त्याच्यानंतर मग त्याचं नोंदणी होते. तर CIB रजिस्ट्रेशन प्रोडक्ट जर असेल तर निश्चितपणे तोच प्रोडक्ट आपल्या सेल्फवर राहतो आणि आमचे सर्व प्रोडक्ट जे आहेत ते CIB रजिस्टर्ड आहेत किंवा FCO रजिस्टर्ड आहेत. आणि एवढंच नाही तर आम्ही ऑस्ट्रेलिया, USA, स्पेन, कॅनडा, इटली, टर्की, डॉमिनिकन रिपब्लिक, नेपाळ या ठिकाणी आम्ही आमचे प्रोडक्ट एक्सपोर्ट करतो, बरोबर. आणि एक्सपोर्ट त्यावेळेसच होतं, तुम्हाला माहिती आहे. आपल्याला एक्सपोर्टला किती वेळ लागतो, किती हे लागतं. तुमची क्वालिटी चांगली असेल तरच ते एक्सपोर्ट. तर मला वाटतं हा महत्वाचा मुद्दा आहे. काही 5-6 कंपन्या आहेत त्यांनी त्यांचे प्रोडक्ट रजिस्ट्रेशनला खर्च लागतो, बरोबर. तर हे जीवाणूजन्य बुरशीनाशक, कीटनाशक किंवा बायो फर्टिलायझर्स FCO रजिस्टर आणि CIB रजिस्टर हे असायला पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा आहे. त्याला क्वालिटी म्हणतायत, बरोबर, आणि त्याचे BI स्टँडर्ड्स पण असतात, बरोबर. पळस इन्फॉर्मेशन ऑन पळस वुड लाईक टू नो मोर अबाउट इट. मला वाटतं तुम्ही मला फोन जर केला अभिषेकराव तर आय थिंक मी तुम्हाला 1 तासभर त्याच्याबद्दल बोलू शकतो. एक फक्त मला सांगायचं आहे त्याच्यामधलं ओहापो करायची आहे. फ्रान्सने पळसाच्या पानाचं टिश्यू कल्चरिंग करून त्याच्यापासून अँटी हेलिमेंथेटिक माणसाकरता हे काढलेलं आहे, बरोबर. आणि त्याचं रजिस्ट्रेशन फ्रान्समध्ये झालेलं आहे पेटंट. तो पेटंट आपल्याला वापस जर आणला तर फारच चांगलं, बरोबर. कारण तो पेटंट आपल्याकडचाच गेलेला आहे. कारण आपण जुन्या काळी आजही सुद्धा पत्रावळीवर जेवण करतो पळसाचे. त्याचं खूप मोठं सायंटिफिक रिझन आहे. गाव जेवण त्याच्यावर दिले जातात.
त्याचा पल्सोनिन नावाचा जो तत्व आहे पानामधला, तो 1 नॅनोग्राम जरी तुमच्या पोटामध्ये गेला तरी तुमच्या पोटामधले जे जीवजंतू आहेत त्याचा आपण चांगल्या प्रकारे संहार करू शकतो, बरोबर. आणि त्याच्यावर फ्रान्सने पल्सोनिन नावाचं एक पॅटंट घेतलेलं आहे. ते पानाचं टिश्यू कल्चरिंग केलं जातं. 1 ग्रॅम जर पल्सोनिन लोकांना दिलं नॅनोग्राम क्वांटिटीमध्ये 1,00,000 लोकांच्या पोटामधले जीवजंतू आउट. तर हा एक सुद्धा महत्वाचा मुद्दा पळसाचा आहे. पळसावर मी तुम्हाला भरपूर देऊ शकतो. कृपा करून मला तुम्ही फोन करू शकता. माझा फोन नंबर जो आहे तो 98 50 56 51 56. आपण तुम्हाला फोन करू शकता. डेफिनेटली आणि मी अवेलेबल आहे. नो प्रॉब्लेम. बरोबर. मला वाटतं जवळ-जवळ सर्वच हे संपलेत. धन्यवाद. आणि शेवटी सीताफळ महासंघाचे धन्यवाद देतो. किसान संघाचे सुद्धा मी धन्यवाद देतो. त्यांनी एवढं मोठं हे घेतलंय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोंडे सर. होय. राईट. नमस्कार सर्व मंडळी. माननीय नाकट साहेब गेल्या 2 तासापासून सतत त्यांचा तो विषय घेऊन बोलतायत आणि अत्यंत चांगली माहिती, जी माहिती आम्हा लोकांना कधी माहिती नव्हती, ती त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. बहुतेक सीताफळाचे या वेळे असलेले प्रॉब्लेम आणि या वेळेसाठी करावयाची उपाययोजना सुद्धा त्यांनी त्यात सांगितलेली आहे. त्यासाठी मी माननीय नाकट साहेबांचे आभार मानतो. हा नाकट सरांची अपॉइंटमेंट आणि नाकट सरांचं आजचं प्रेझेंटेशन माननीय महल्ले सरांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे. त्यामुळे मी माजी संचालक कृषीचे माननीय महल्ले साहेबांचे आभार मानतो. शांभाऊ गट्टानी आमच्या सीताफळ महासंघाचे अध्यक्ष आहेत, त्यांचे सुद्धा आभार मानतो. तसंच हा वेबिनार आपण किसान संवादच्या माध्यमातून घडवून आणलेला आहे. त्यामुळे किसान संवादच्या पूर्ण टीमचे सुद्धा आभार मानतो. सीताफळ महासंघामार्फत दर शुक्रवारी आपला हा वेबिनार राहतो. पुढच्या शुक्रवारी डॉक्टर लाहोटे साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तेव्हा मी सर्वांना विनंती करेल की जास्तीत जास्त संख्येने आपण सर्वांनी सामील व्हावं. आपण सर्वजण याचा लाभ घेतला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार, पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानून आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.